ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ वंशी विभूषित करान्यवनीरदाभा पीताम्बराधरुणबिम्बपराधरोष्ठात् पूर्णेन्दु सुन्दरं कादरविन्दनेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिनां मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीं अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्ददामि भगवद्गीते भवद्वेषिणीम्। औन्नत्यं भजते हिमाद्रिवया गङ्गेवया पावनी आलिङ्गन्मरणन्निधान हृदये या देशभक्ता मुदा स्फूर्तिस्थानतया विलोकिनितरां या लोकमान्यादिभिः शश्वत्प्रेरणदायिनी भवतु सा गीताख्यसञ्जीवनी। प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। योऽन्तःप्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। गोपालकृष्ण महाराज की जय। सदा प्रभुपदावली निज समर्पिली से तनु कथेतमनको विवेकमलमालिके सीतनु। मुखातून जसा झरा सगुण भक्तीचा वाहतो समर्थ गणुदास हे सततमी नमस्कारितो। सुप्रसन्न समाधानी निश्चयी च दृढव्रती सोऽस्तु मे वरदो नित्यं वरदानंद भारती। गोपाल कृष्ण महाराज की जय। ओम नमो भगवते श्री वासुदेवाय। सज्जनों, श्री कृष्ण कथामृत या महाकाव्याच्या वाचन आणि निरूपणाचा पाहता पाहता आज 11वा दिवस झालेला आहे। नित्य नूतन असणाऱ्या या भगवान पुरुषोत्तम श्री कृष्णाच्या अवताराची महती गाणाऱ्या या काव्याला एक एक दिवस चंद्राच्या कलेप्रमाणे तेज चढत जात। त्यात मुळात श्रीकृष्ण कथा अतिरम्या, त्यात परमपूज्य आप्पांसारख्या एका अतिशय प्रतिभावान कवीने रचलेले हे काव्य आम्ही सर्वजण आप्पा म्हणतो, पण जोपर्यंत माणूस आपल्यात असतो ना तोपर्यंत त्याची किंमत लक्षात येत नाही। आपले आप्पा, आमचे आप्पा, आप्पा आप्पा याच्या पुढे आपण गेलोच नाही। परंतु हे मला आज का सुचतंय देव जाणे, पण आज एकादशा म्हणजे दिवस 11वा आहे आणि 11 ही जी संख्या आहे ती भगवंताच्या आवडीची संख्या आहे, म्हणून एकादशी व्रत सांगितलं। आणि भगवत भक्ताचं असं स्मरण व्हावं की कदाचित भगवंताची योजना असावी। परमपूज्य आप्पांनी समाधी घेतल्यानंतर आप्पांची थोरवी आपल्याला लक्षात आली। माऊलींच्या नंतर ज्ञात काळामध्ये झालेली अशी संजीवन समाधी केवळ आणि केवळ परमपूज्य स्वामी वरदानंद भारती यांनी आपल्याला त्याची प्रचिती आणून दिली। आणि अशा या संतांनी रचलेल्या अतिशय सुमधुर अशा कृष्ण कथामृताचा
हा आज 11वा दिवस असून आज आपण मनोरथ पूर्ती हा 12वा सर्ग अभ्यासणार आहोत. व्योमानीलानल जलावनि सोम सूर्य होत्रीभिरष्टतनुभिर्जगदेकनाथ यस्तिष्ठति जनमङ्गलधारणाय तस्मै नमोस्तु निरपेक्ष हृदये शिवाय. व्योमान व्योम अनिल अनल जल अवनी सोम सूर्य आणि होत्री किंवा होता. भगवान शंकर जगताचे स्वामी आहेत. सगळ्या जगाच्या कल्याणासाठी सर्वत्र उपलब्ध राहता यावं म्हणून भगवंताने व्योम म्हणजे आकाश, अनिल म्हणजे वायू, व्योमानील व्योम आणि अनिल, अनल अनल म्हणजे अग्नी, जल म्हणजे पाणी, अवनी म्हणजे पृथ्वी, सोम म्हणजे चंद्र, सूर्य आणि होत्रा जो हवन करणारा आहे, धार्मिक कृत्य करणारा कोणताही मनुष्य. ची 8ही रूप भगवान शंकराची आहेत. भगवंताला प्रत्येक ठिकाणी पोहोचता यावं म्हणून भगवंत या 8 रूपांनी प्रत्येक ठिकाणी व्यापून आहे. सर्वांकडे लक्ष ठेवण्यासाठी भगवंतानं ही 8 रूप सदैव धारण केलेली आहेत. कोणती कोणती लक्षात ठेवा. आकाश, वायू, अग्नी, पाणी, पृथ्वी, चंद्र, सूर्य आणि धार्मिक कृत्य करणारा सज्जन हृदयी माणूस. हे भगवान शंकराचे 8 रूप आहेत. आता एकदा काय झालं, भगवान शंकर लग्न करण्यासाठी तयार झाले की आता ठीक आहे. पार्वती ज्या वेळेला तपश्चर्या करत होती आणि तिने ती कमळ बीजाची माळ करून भगवान शंकराच्या हातात जपासाठी म्हणून दिली, त्यावेळेला काहीसा स्पर्श त्यांना झाला आणि त्यांनी तयारी दाखवली, ठीक आहे मी हिच्याशी लग्न करायला तयार आहे. परंतु असं थेट लग्न कसं करणार. पार्वती म्हणली माझं तुमच्यावर प्रेम आहे पण माझ्या वडिलांची संमती घेणं फार आवश्यक आहे. त्यानंतर विवाह होईल. माझा यांच्याकडे कोण आहे, हेच सगळ्यांचे बाप, मग यांच्यासाठी नातेसंबंध घेऊन जाणारा कोण. म्हणून ऋषी मुनींना त्यांनी विनंती केली आणि सप्तर्षी आणि त्यांच्यासोबत माता अरुंधती. आता अरुंधतीला पाहिल्यानंतर म्हणले हे जर लग्न करू शकतात तर आपण लग्न केलंच पाहिजे म्हणले शंकर भगवान. आणि म्हणले ऋषीवरांनो असं करा, त्या हिमालयापर्यंत माझा निरोप पोहोचवा. कुणीतरी मनात म्हणलं असेल, आता भगवंत सर्व जाणणारे आहेत, ते एखादा म्हणला असेल अरे एवढा मोठा तपस्वी हा शंकर आणि याच्याही मनात पुन्हा लग्न करण्याची इच्छा झाली. त्यावेळेस शंकरांनी काय सांगितलं ते कुमार संभवामध्ये कालिदासाने लिहिलं. विदितं वो यथा स्वार्था न मे काश्चित् प्रवृत्तयः ननु मूर्तिभिरष्टाभिर् इत्यं भूतोऽस्मि सूचितः. याचा अर्थ काय की तुम्हाला माहिती आहे, तुम्ही सर्व जाणकार आहात, हे ऋषींनो तुम्ही जाणकार आहात, यात माझा स्वार्थ काही नाहीये. ही मला प्रेरणा का झाली आहे तर तुम्हाला माहिती आहे की मी जे काही करतो ते प्रकृतीच्या कल्याणासाठी, जगताच्या कल्याणासाठी करतो. आणि म्हणून मी ती 8 रूप धारण केलेली आहेत जी आधी वर्णन केली ना. ननु मूर्तिर्भिर अष्टमूर्तीच्या धारण केलेल्या आहेत. त्या इत्यंभूत काय सूचित करतात, त्या मूर्ती एवढंच सूचित करतात की माझी कुठलीही गोष्ट, माझं लग्न करणं सुद्धा स्वार्थानं प्रेरित नाहीये, ते जगत कल्याणासाठी आहे. त्यातच आपल्याला सर्वांना आता ज्ञातच आहे की भगवंतानं पार्वतीसोबत विवाह का केला. पुढे कार्तिक स्वामींचा जन्म झाला. राक्षसाच्या वधासाठी ते अत्यंत आवश्यक होतं. असे हे भगवान शंकर ही 8ही रूप जी धारण करतात ती केवळ आणि केवळ
जगताच्या कल्याणासाठी म्हणून धारण करतात. ज्यांना स्वतःसाठी अशी कुठलीही अपेक्षा नाही. यस्तिष्ठतिह जनमंगल धारणाय, जनाच्या मंगलाची धारणा ज्यांची आहे अशा तस्मै नमोस्तु निरपेक्ष हृदय शिवाय, जे निरपेक्ष हृदयाचे आहे अशा शंकरांना माझा नमस्कार. ज्ञान प्रेम पुटात मौक्तिक निघे, भक्तीची या शिंपली बांधी जास गळ्यात वत्सलपणे, ही श्री विठू माहुली. भक्ताचार्य खरेच जे उभविती, पंजाब देशी ध्वज, त्या श्री सद्गुरु नामदेव चरणी, हे शिरामी निज. नामदेवांना वंदन करतोय. असा एक समज आहे की नामदेवांचा जन्म शिंपल्यात झाला. दामाजी शेट्टी चंद्रभागेवर स्नानाला गेलेले असताना एक शिंपला वाहत आला आणि त्या शिंपल्यामधून नामदेवांचा जन्म झाला. नामदेव त्या शिंपल्यात सापडले त्यांना. किंवा शिंपी ही जात सुद्धा आहे. शिंप्याच्या घरी झाला किंवा शिंपल्यात झाला. आता ते भगवत भक्त असल्यावर शिंपल्यातही प्रगट व्हायला काही अवघड नव्हतं. लाड तर एवढे होते नामदेवाचे, 9व्या वर्षीपासून भगवंताने त्याचे लाड चालू केले. पहिल्यांदा नैवेद्य घेऊन जाण्याची वेळ आली आणि ती खिरीची वाटी भगवंताने खाल्ल्याशिवाय नामदेव काही तिथून उठेना. आता याला माहितच नाही की बापही रोज नैवेद्य घेऊन दाखवतो, तो फक्त दाखवून आणायचा असतो. यांची भक्ती एवढी जोर की यांनी भगवंताला इथेच ती खीर समोर खाऊ लावली आणि मग घरी आले. घरच्यांनी विचारलं, नामदेव प्रसाद खाल्ला नव्हती त्याला. घरच्यांना त्यावेळेला त्याची करुणी लक्षात आली नाही. पण दिवसेंदिवस अहो नामदेवांच्या कीर्तनामध्ये भगवंत मागे टाळ घेऊन उभे राहायचे साथीला. नामदेव कीर्तन करी. काय की भक्ताची पूर्वी किती असते की त्याला भगवंतानं वात्सल्यानं आपल्या गळ्यात बांधून घेतलं. गळ्यातला ताईत झाला भगवंताच्या नामदेव. आणि हट्ट एवढा होता की गुरु करेपर्यंत भगवंताला रागवून म्हणावं लागलं, जाय आता त्या गुरु कर जाऊ. आणि नामदेव महाराजांनी दोन संत, फार मोठे मोठे संत, दोन महाराष्ट्रात अशा व्यक्तिमत्व होऊन गेले. एक नामदेव महाराज ज्यांनी उत्तर भारतात पंजाबपर्यंत या भागवत धर्माची पताका उज्ज्वल ठेवली. शिखांच्या गुरु ग्रंथ साहिब या ग्रंथामध्ये सुद्धा नामदेवांच्या ओव्या समाविष्ट केलेल्या आहेत. कारण नामदेवजी की बानी असं म्हणतात आणि ती त्या गुरुबाणीमध्ये, त्यांच्या गुरु ग्रंथ साहिब मध्ये ती समाविष्ट आहे. ते लोकही नामदेवांना त्यांच्या गुरूंपैकी एक मानतात. म्हणून ते नांदेड भागात आल्यानंतर ते सर्व लोक नरसीला दर्शनासाठी जातात नामदेव महाराज. घुमान म्हणून एक गाव आहे पंजाब मध्ये, तिथे नामदेव राहिले होते. तिथे नामदेवांचं मोठं मंदिर आहे. तसंच दुसरं एक संत व्यक्तिमत्व म्हणजे रामदास स्वामी. फार तंजावरापर्यंत दक्षिणेत पोहोचले आणि रामभक्ती, हनुमत भक्ती, बलोपासना यांचा प्रचार प्रसार त्यांनी केला. या लोकांनी अशी लोकजागृती केल्यामुळेच आज आपलं शिखाबंधन टिकून आहे. भक्ताचार्य जे उभविती पंजाब देशी ध्वज, ज्यांनी पंजाब देशामध्ये ध्वज उभा केला, त्या सद्गुरु नामदेवांच्या चरणी मी माझं मस्तक सदैव नमत ठेवू. वानावे किती कैसे वाचे, वसंत वैभव रैवत काचे, तरुणपणाचे तरुणपणाने रस रसलेला, दिसे जसा युवराज निराळा. द्वारकेच्या जवळ रैवतक नावाचा पर्वत आहे. आज जिथे
जुनागड नावाचं जे गाव आहे त्याच्या जवळ असणारा जो पर्वत आहे, गिरनार पर्वताच्या जवळ, तो रैवतक पर्वत. तो रैवतक पर्वत अतिशय सुंदर, त्याचं वसंत वैभव, त्यात आधीच पर्वत मुळात सुंदर, घनदाट झाडी आणि त्यात वसंत ऋतू आलेला आहे. तो कसा दिसत होता, जणू एखादा युवराज तरुणपणानं रसरसलेला आहे तसा तो रैवतक पर्वत दिसत होता. त्या पर्वतावर असणाऱ्या वृक्षाची पानं आंबुस कोमल तरुची पाने, शोभवती केशरी रुटीने, जाई जुई मालती नवाळी, फुले सुगंधी भूषण घाली. तांबूस तरुची जी कोवळी कोळी, आपल्या आंब्याला जेव्हा नवीन पालवी येते तेव्हा ती किती मनोहर दिसते, तशी ती शोभून दिसत होती. त्यातच जाई जुई मालती यांची फुलं सुगंधाचं भूषण त्यामध्ये अधिकाधिक वाढवत होती. पुष्पराज पाचूत खुलावा, सुवर्ण चाफा तसा दिसावा, खरेच समजून मनी तयासी, भ्रमरण येई जवळ मधुसी. पुष्पराज नावाचं जे रत्न आहे ते पिवळ्या रंगाचं असतं आणि पाचू हिरव्या रंगाचे असतात. सोन चाफ्याची जी फुलं आहेत ती हिरव्या रंगावर पिवळी फुलं, जणू पाचूंच्या मध्ये पुष्पराज दिसावा अशी दिसत होती. म्हणून त्या भोंग्यांना सुद्धा वाटायचं नाही की एक पुष्पराज म्हणीच आहे, पुष्पराज आहे हा, त्याच्यावर जाऊन बसण्यात काही अर्थ नाही, म्हणून ते त्याच्यातला गंध घेत नव्हते. तर हे जे उदाहरण आहे, हे उदाहरण त्या कवी भूषणाने शिवाजी महाराजांचं, ज्यानं शिवाजी महाराजांवर काव्य केलं असा तो कवी भूषण, त्यानं त्या काव्यामध्ये असं वर्णन केलेलं आहे, औरंगजेब हा राजा होता, बरोबर आहे, आणि इतर राजे त्याचे मांडलिक होते, पण म्हणले राजा तू इथला मालक आहेस, धनी आहेस, की बाकी सगळे राजे जे हे तुझ्या कमळ फुलं आहेत, म्हणले इतर फुलं आहेत तुझ्या हाताखालची जे राजे आहेत, आणि तू मधाचं कोवळं आहेस असं समज, आणि हे बाकीचे फुलं आहेत, भ्रमर काय करतात, त्या फुलांवर बसतात आणि मध गोळा करून तुझ्याकडे आणतात, म्हणजे करभार ते तुला आणून देतात. पण आमचा शिवाजी चंपक आहे, म्हणजे सोन चाफा आहे, जो तुला करभार देत नाही, कारण त्याच्यावर तुझा भ्रमर बसूच शकत नाही. ही सत्य परिस्थिती आहे. सोन चाफ्यावर कधी मुंगे बसत नाही, अतिशय सुंदर सुवास असतो पण ते बसत नाही, ते विचकतात. आणि तसं वर्णन कवी भूषणाने केलेलं आहे की शिवाजी महाराज इतके थोर आहेत की ते तुला कितीही ताकदवान असला तरी तुला काही त्यांच्याकडून कर भेटणं अपेक्षित नाही. प्रथम पदे पळसावर पडली, वसंताची पहिले पाऊल कुठं पडतो, पळसाला आधी फुलं येतात, वसंत येण्याच्या आधी पळस फुलला म्हणजे वसंत जवळ आला. प्रथम पदे पळसावर पडली, वसंत शोभा जै उतरली, म्हणून लाली येत फुलाते, रक्त अशाने कवन होते, किरण पिऊन रक्त रवीचे, हर्ष फुले जणू कीलकांचे, दवबिंदूचे झाले मोती, नकळे कसली किमया मोती. सूर्याची प्रभातीची किरण पिऊन ती फुलं लाल झाली असा काहीसा भास निर्माण होत होता, दवबिंदूचे मोती व्हायचे. प्रतान पसरून कोमल वेली आलिंगी वृक्षाते, पतीच्या आधारे जणू युवती, सुखकर जीवन जगते जय सुखकंदा. प्रतान म्हणजे ते असे थोड्या थोडे धागे येतात वेलांना, जे चढण्यासाठी उपयोगी पडतात, असे पसरून पसरून त्या वेली झाडांवर चढायच्या, जणू काही आपल्या पतीच्या आधारानं युवती आपलं जीवन सुखकर करते असं चित्र निर्माण झालेलं होतं. कात टाकिलेल्या सरपासम, तेज दिसे त्या गिरीचे अनुपम, विपुल धनाच्या लाभे सहसा, प्रसन्न निर्धन गुणीजन जैसा. कात टाकलेल्या सापासारखं चमचमीत असं अनुपम तेज त्या पर्वताला लाभलेलं होतं. राण पाखरांची मधु किलबिल, अति सुख दे परी त्यातही कोकिल, बहुविध वाद्यांच्या समुदायी,
सारंगी जण सुखकर होई. रानपाखरांची किलबिल होत होती आणि त्यात कोकिळेचा आवाज अतिशय सुखकर वाटत होता. जणू काही अनेक वाद्य वाजतायत आणि त्यात सारंगीचा सूर जसा मंजूळ वाटतो तसा कोकिळेचा सूर वाटत होता. उसळता जळत शिलावर फळफळ करीती मंजुळ निर्झर. दरीत लपती मध्येच कोटे लपंडावती खेळती वाटे. धबधबे दिसायचे, थोडे छोटे छोटे झरे दिसायचे, ते मध्येच दिसायचे, मध्येच कुठेतरी अदृश्य झाल्यासारखे वाटायचे, जणू लपंडाव खेळतात असा भास निर्माण होत होता. लोभ धरुणी आम्रफलांचा फिरेन बासी थवा शुकांचा. उत्सवार्थ जणू काय वसंती छत दिधले हे हिरवे वरती. आंब्याच्या फळांच्या आशेनं वसंत ऋतू चालू झाला, आंब्याला फळं लागत होती आणि त्या आशेनं राघू वर फिरत होते आणि ते थवेच्या थवेवरून उडत होते. असं वाटायचं की या उत्सवासाठी वर वसंतानं ते हिरवं छतच घातलं, इतके पोपट उडत होते. प्रणय चंचला भूललनेची तशा मनोहर उठती बीची. डुलती कमले हृदये तीही रसिक मनासी उमगत नाही. एखाद्या स्त्रीच्या भुवया कशा वर खाली व्हाव्यात तशा त्या सरोवरामध्ये लाटा उठत होत्या आणि त्यावर ती कमळं डोलत होती. सरोवरी नच समावली का म्हणून कुंजलतासी. गिरी कुहरी वा वृक्ष तळीये प्रसन्नता कमलासी. जय हरी सुखकंदा. आणि म्हणे ती कमळ सरोवरात मावली नाही म्हणून दऱ्याखोऱ्यात एखाद्या झाडाच्या खाली एखाद्या करवंदाच्या जाळीच्या जवळ ती बसलेली दिसत होती कमळ. कमळ नव्हती तर ही द्वारकेतून आलेले द्वारकावासी होते, इतके सुंदर होते, कमळासारखे सुंदर, जणू असं वाटायचं जागोजाग कमळच बसलेले. तसे न होय हे पुरजन सगळे जेथे द्वारावतीचे जमले. कशासाठी आले होते? मदनोत्सव साजरा कराया सवे घेऊन श्री यदुराया. मदनोत्सव साजरा करण्यासाठी साक्षात भगवंताला सोबत घेऊन द्वारकेचे सर्व लोक रैवतक पर्वतावर आलेले होते. कोण कोण आलेलं होतं? सात्यकी उद्धव विपृथु विदुरथ चारुबाहु प्रद्युम्न भीमरथ भैनी भामा सती रेवती शुभा सुभद्राधिक युव युवती. यादव युवक युवतींची नाव आहेत. सात्यकी आहे, उद्धव आहे, विप्रथु आहे, विदुरथ आहे, चारुबाहू आहे, प्रद्युम्न आहे. प्रद्युम्न म्हणजे साक्षात मदनाचा अवतार. भीमरथ. आता बाया कोण होत्या? बहिणी होती, भामा होती, सती होती, रेवती होती. त्या सुभद्राधिक अनेक युवक युवती सर्वजण तिथे जमलेले होते. प्रसन्न चित्ते विलास नाना कला नृत्य संगीत तनाना. परस्परा कुणी उठणे लावी फुले कुंतलातून माळावी. सर्व प्रकारचे विलास तिथे उपलब्ध करून दिलेले होते. एकमेकाला चंदनाची उठणं लावत होते. कुणी आपल्या केसांमधून फुलांच्या माळा लावत होते. सनाल कमळे घेऊन हाती. सनाल कमळे म्हणजे दांडी सहित कमळ हातात घेऊन सरोवरातलं पाणी एकमेकाच्या अंगावर उडवत होते. चिंब करावी जले प्रियाती चषक करावे केसुरेचे कुंज फिरावे रानफळाचे. विविध प्रकारची शरबत सुराचं पान करून त्यांनी त्या रानावनातून फिरत राहावं. असे सकल ही गिरीवरती त्या रंजविती चित्ताला. सूर्य टेकला अस्तगिरीवर रंग उत्सवा चढला जय हरी सुखकंदा. या पर्वतावर सगळ्या सुखसोयी होत्या. चित्ताला रंजविण्यासाठी ज्या काही गोष्टी लागत होत्या त्या सर्व भगवंताने इथे उपलब्ध करून दिलेल्या होत्या. आणि अशा ज्या गोष्टी असतात एकदा अंधार पडला की त्यांना जरा जास्तच उधाण येते. आता ते काय गोष्टी आहेत ते आपण इथे भगवंताच्या दारात बसलेले म्हणून त्याचं वर्णनही करू नये. रवी किरणांचा झोत सुवर्णी. आता सायंकाळ व्हायला लागली. मेघा मधुरी उमटे गगनी दृश्य मनोरम वाटत होते. येत कल्पना रसिक मनाते. ढग होते आणि ढगांच्या मधून मधून काही सूर्याची किरण खाली येत होती. ते कसं दिसत होतं? चित्रकार रवी या जगताचे पद्मपत्र घन रूप तयाचे. त्यात गोचिल्या वर्णशलाका सरळ्यावर निज कार्य जणू का. या जगताचे चित्रकार आहेत म्हणजे सूर्यनारायण. आणि हे ढग जे आहेत
घनरूप, घनांनी कशाचं रूप घेतलंय? पद्मपत्राचं, म्हणजे पॅलेट. रंगकाम करताना जे पॅलेट लागतं का नाही, ती अशी कमळाच्या पत्राच्या आकाराची पॅलेट असते, रंग वेगवेगळे रंग काढवण्याची. आणि त्याच्या आतलं जे छिद्र असतं त्यामध्ये ब्रश खोचण्याची जागा असते. तसे हे ढग वाटत होते, म्हणजे पद्मपत्र. आणि त्यातून जाणारी जी किरण आहेत ती त्या ब्रश सारखी दिसत होती. जणू काही सूर्यनारायणानं आताच त्याचं रंगकाम संपवलंय आणि ते ब्रश खोचून ते पद्मपत्र तसं ठेवलं, असं चित्र ते भासत होतं. मावळतीचे उरले आणि शुक धारण करीती श्याम बलाहक, शोभा भासत करुण रम्यती, विभक्त वसना नल दमयंती. अंशुक म्हणजे किरण किंवा अंशुक म्हणजे वस्त्र सुद्धा. ते कुठं कुठं किरण दिसत होते, कुठं कुठं ढग दिसत होते, काही उघडं दिसत होतं, काही झाकलेलं दिसत होतं. हे जणू काही त्या नल दमयंती सारखं भासत होतं. नल दमयंतीच्या कथेमध्ये असं आहे, नंतर इतकी अवस्था बिकट झाली त्या नलाची आणि दमयंतीची की नलाजवळ स्वतःला अंगावर नेसण्यासाठी वस्त्र सुद्धा राहिलं नाही. त्यावेळेला दमयंतीनं आपलं अर्ध वस्त्र नलाला दिलं म्हणते. ती विभक्त वस्त्र, विभक्त वसना नल दमयंती, अर्ध्या अर्ध्या वस्त्रावर असलेले नल दमयंती जसे दिसत असतील तसे हे ढगातून येणाऱ्या किरणामुळे ढग भासत. प्रदोषरोहित रंगनिमाला, नक्षत्रे चमकती उडुमाला, डमरू यंत्रा जडले साचे, उडुनी हिंगुळ गणपार्याचे. हिंगुळ म्हणजे मर्क्युरी सल्फाइड, ज्याच्यापासून पारा भेटतो. ते असं लालसर रंगाचं एक स्फटिकासारखं किंवा एखादं मूलद्रव्य असतं आणि त्यातून सल्फर बाजूला काढून मर्क्युरी तेवढा सेपरेट केला जातो, वेगळा केला जातो. आयुर्वेदामध्ये एक पद्धत आहे, त्यामध्ये 2 मडके वापरले जातात आणि त्या मडक्यामध्ये हिंगुळ एका मडक्यात टाकलं जातं आणि दुसरं मडकं त्याला बंद केलं जातं चिखल पाण्याने आणि ते असं ठेवलं जातं. खालच्या मडक्यात ज्यात हिंगुळ आहे त्यात थोडा चुनाही घालतात. चुना का घालतात? ते कॅल्शियमचा सल्फरचा संयोग होतो, सल्फर बाजूला होतं आणि पारा ओढून वळतं. म्हणून ते डमरू यंत्र म्हणतात त्या 2 मडके जे जोडतात त्याला. आणि ही फार पूर्वापारची पद्धत आहे आयुर्वेदात, कारण पारा आपल्या भागात उपलब्ध होत नाही. पाऱ्याचं जे ते खडक आहे तो हिंगुळ ज्याला म्हणतात, ते इटली रोम मधून येत होता म्हणजे त्या काळात सुद्धा. म्हणजे काय व्यापार असेल बघा. आणि ते गरम केलं जातं खालचं मडकं, त्या डमरू यंत्राचं खालचं मडकं गरम केलं जातं आणि उष्ण झाल्यानंतर त्यांची अभिक्रिया होऊन केवळ पारा जो आहे तो वर जाऊन चिटक. आता पारा चमकणारा असतो, तो वरच्या मडक्यात जाऊन चिटक. हे चित्र तसं दिसत होतं. प्रदोषरो लोहित रंग निमाला, त्याचा जो लाल रंग आहे तो निमतो, कमी होतो. न भी चमकती मग उडुमाला, आणि मग आकाशामध्ये जशी तारे चमकतात ते कसं भासत होतं? जणू काही डमरू यंत्रा जडले साचे, त्या वरच्या मडक्यात जसा पारा दिसतो तसे आकाशामध्ये हे तारे दिसत होते. हे केवळ आणि केवळ आपण सारख्या कवीनच एवढे वर्णन करावे. समजून सांगायला 5-5 मिनिटं लागतात आणि सर्ग आहे जवळजवळ 250 चौपायांचा. त्यामुळे आता पुढे पळतच राहावं लागतं. झिरझिरित रेशमी पटासम पसरे प्रभा शशीची, दिसे वर्ण श्री रम्यतयातून नवयुवती परिसाची. जय 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 सुखकंदा. या चंद्राची प्रभा जणू काही एखादं पातळ वस्त्र अंगावर घातलंय आणि त्यातून नवयुवती कशी दिसावी तसं काहीसं भासत होतं. आणि ती कोण होती? त्यातही या सगळ्यांमध्ये लक्ष वेधून घेणारी एक स्त्री होती. कोण होती? लक्ष सुभद्रा वेधून घेई, सुंदर शाता जन समुदायी, शुक्राची चांदणीच जैसी, असुण तारका विपुल नभासी. तारकांच्या समुदायात शुक्राची चांदणी जशी शोभावी तशी सुभद्रा शोभून दिसत होती. सगळे सुंदर होते, नव्हते असे तर भाग नाही, पण सुभद्रा भगवंताची बहीण आहे, अधिकतर सुंदर होती. यौवण अजुनी न पुरे विकसले, अरुणोदयीची जणुका कमले, कोमलता पाहुण अंगाची, शिरीष सुमणे कठोर साची. शिरीष, शिरीष नावाचा एक वृक्ष असतो ज्याला शिरसाचं झाड म्हणतात आपल्या मराठवाड्यात. त्याची फुलं अशी पिवळी गोंडे असतात
इतके नाजूक असतात की आपला हात टाकला तरी ते त्याची ते तंतू तुटतात, तंतूंचाच गोंधळ असतो. कर्मधर्म संयोगानं माझ्या घराच्या समोर चिकीचं झाड आहे, ते इतकं नाजूक असतं, ही त्याच्यापेक्षाही नाजूक होती म्हणे सुबक. सरळ नासिका सतेज डोळे, नाक सरळ होतं, सतेज डोळे होते. ओठ जणू का डाळिंब फुटले, डाळिंब फोडल्यावर जसं दिसतं तसे ओठ होते. गाल लाल सर भिवया रेखीव, विपुल कुंतला शोभा अभिनव. आणि सगळं नैसर्गिक होतं, कुठल्याही पार्लर मध्ये जाऊन कोरून आलेल्या भुवया नव्हत्या आणि लावलेले केस नव्हते. विपुल कुंतला म्हणलं, भरपूर केस होते, लांब तर होतेच, भरपूरही होते. उरोज उन्नत सिंह कटीती, कृशोदरी त्रिवळी फुलताती. अंकतियेचे धरिती शोभा, सुवर्ण केळीचा जणू गाभा. फुले चंद्रिका जललहरीवर, लालडी सये कांती सुंदर. मोहक वसनांनी त्या परिती, वरतनु रमणी शोभत होती. म्हणायचं का? एकच पद याच्यामध्ये चाल लावलेलं, थोडासा प्रयत्न करणार. खुले चंद्रिका जललहरीवर, खुले चंद्रिका जललहरीवर. लालडी सये कांती सुंदर, लालडी सये कांती सुंदर. खुले चंद्रिका जललहरीवर, मोहक वसनांनी त्या परिती. मोहक वसनांनी त्या परिती, वरतनु रमणी शोभत होती. वरतनु रमणी शोभत होती. खुले चंद्रिका जललहरीवर, खुले चंद्रिका जललहरीवर. लालडी सये कांती सुंदर, खुले चंद्रिका. खुले चंद्रिका जललहरीवर, लालडी सये कांती सुंदर. मोहक वसनांनी त्या परिती, वरतनु रमणी शोभत होती. मुळातच ती सुंदर होती ही चंद्रिका. त्या जललहरीवर एखादं कमळ फुलावं तशी दिसत होती आणि त्यावर तिनं अतिशय सुंदर असे मोहक वस्त्र धारण केलेले होते. त्यामुळे सौंदर्याला अजून 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 सुंदरता प्राप्त होती. हरी भगिनी ती अशी सखी सह खेळत नर्म विनोदे. तेजस्वी कुणीतरी प्रवासी, निरखी दुर्णी मोदे. जय हरी सुखकंदा. ही भगवंताची बहीण मैत्रिणींसोबत हसत खेळत विनोद करत खेळत होती आणि त्याच वेळेला तिच्याकडे कुणीतरी एक प्रवासी तिच्याकडे निर्गुण पाहत होता. आणि तो प्रवासी कसा होता? तदाकृतीसी साजत नवता, वेशतये जो धरिला होता. वीर तपस्वी म्हणू का भार्गव, छटा विलासी परिणय नीलव. त्याच्या शरीरयष्टीला त्यानं धारण केलेला तपस्व्याचा वेश शोभत नव्हता. तपस्वी म्हणजे बलिष्ठ नसतो, हा बळकट भाऊचा होता, पण तपस्व्याचा वेश धारण केलेला होता. आणि भार्गव म्हणावा, त्याला परशुराम म्हणावा, तर याच्या नयनामध्ये विलासी छटा होती. उंच भव्य ती शरीर यष्टी, खांद्यावर धनु भाता पृष्टी. विशाल उन्नत भरली छाती, भुजा दीर्घ मांसल दिसताती. भव्य शरीर यष्टी होती, हाती धनुष्य धरलेलं होतं, भाता पृष्टीला बांधलेला होता आणि उन्नत भरलेली छाती होती. दीर्घ मांसल भुजा होत्या, बलवान होता. रम्य सावळा वर्ण वन वर्ण घनासव, तेज लौकिक सुचवी विक्रम. सावळा वर्ण होता घणासारखा आणि त्याचं जे तेज होतं शरीरावरचं, त्याच्या मुखावरचं, तो त्याचा अलौकिक विक्रम दाखवून देत होते. तापसवेशाधरी संगत, बघे सुभद्रा विलसित विस्मित. आणि तापसवेश धरून त्याच्याशी विसंगत असलेला वेश धरून हा त्या सुभद्रेकडे टक लावून पाहत होता.
कसा पाहत होता? संगीता स्वर्गीय भुलावे, निश्चल त्याने तसे असावे, रात राणीच्या मदगंधावा, मोहित झाला तसा दिसावा. स्वर्गीय संगीताला भुलून एखाद्यानं गुंग होऊन एका जागी निश्चल उभं राहावं, तसा निश्चल उभं राहिलेला होता. आणि इकडे सुभद्रा मैत्रिणींसोबत बोलताना काय म्हणत होती? वदत सुभद्रा रम्य कितीही वनस्थली या शैली, इथेच गमते सदा करावी, उत्सव कार्ये सगळी जय हरी सुखकंदा. ती म्हणाली या शैलावर, शैली म्हणजे काही कुठला पद्धत नाही, शैल म्हणजे पर्वत, त्याची सप्तमी विभक्ती प्रत्यय लागलाय त्याला, तय्या घरात घरी, तसा शैली. बरोबर आहे ना? सप्तमीला तय्याच आहे ना. ती म्हणते मला इथंच सगळे उत्सव करावा असं वाटतं, म्हणजे मन रमलंय माझं. लागलीच सुवेशा नावाची एक मैत्रीण होती, ती काय म्हणाली? हा सुनगारी म्हणे सुवेशा, बरी तुझी ही कळे मनीषा, करी नविनती मी बलदेवा, लग्नोत्सव येथेच करावा. मला कळालं म्हणजे काय पाहिजे तुला. मी सांगते बलराम दादाला, जाऊ तिचं लग्न इथेच करू आपण. खरेच कार्य सर्वही ठरले. दुसरी विचारते, अगं ठरलं काय? हा येणं तुझसी अजूनही कळले. दुसरी म्हणाली, अजून तुला माहितच नाही का? पदवी भारत सम्राज्ञीची, भारत सम्राज्ञीची पदवी भेटणार आहे. सखी सापुल्या मिळावयाची, आपल्या सखीला भारताची सम्राज्ञी पद मिळणार आहे. कसं काय? राजराजेश्वर दुर्योधन यासी, तोच भामिनी रोधी तिजसी. ती म्हणली राजेश्वर दुर्योधन एवढं म्हणलं, तिनं तिच्या तोंडाला हात लावला. बोलू दिलं नाही सुभद्रेनं मैत्रिणीला पुढे. बोलन पुढती एकही अक्षर. ती म्हणली एक अक्षर बोलू नकोस बघ पुढे. ती म्हणली मग कवणा ते इच्छिता अंतर. ती म्हणते दुसरं कोणाचा तुला इच्छा आहे सांग. लोभविती नच वैभव सत्ता. सुभद्रा म्हणते लोभविती नच वैभव सत्ता, मोह गुणाचा पडतो चित्ता, पराधीन मी लाभन बोलून, रुचे वृद्धसे या तीर्थाटन. मला कुठल्या वैभवाचा मोह नाही, कुठल्या सत्तेचा मोह नाही, फक्त गुणाचा मोह आहे. काय करू? बोलू मी पराधीन आहे, काही बोलून उपयोग नाही म्हणजे. आणि ज्याच्यासाठी मी तळमळ घे तो म्हाताऱ्यासारखा तीर्थयात्रेला गेलाय म्हणजे. त्यानं हे सगळं ऐकलं तिचं बोलणं. पण जो व्यक्ती तिच्याकडे टक लावून पाहत होता त्यानं हे ऐकलं. दुःखित हर्षित शंकित चित्ते, इकडे व्यथित प्रवासी, भक्त वरद हरी उभा राहिला, येऊन तो पाठीसी जय हरी सुखकंदा. दुःखित झाला, हर्षित झाला, शंकित झाला. त्याच्या मनाचे बघा दुःखित का झाला? दुर्योधनाला द्यायचं ठरलं हे त्यानं ऐकलं म्हणून दुःखित झाला. हिनं दुर्योधन नाकारला म्हणून हर्षित झाला. शंकित का झाला? ही म्हणली माझं दुसऱ्याला मन चिंतय माझं, आता दुसरा कोण म्हणून ह्याच्या मनात शंका निर्माण झाली. आपण आहे का अजून कोण आहे काय सांगावं. दुःखित हर्षित शंकित चित्ते, इकडे व्यथित प्रवासी. तेवढ्यात मागून त्याच्या खांद्यावर कुणी हात ठेवला? भक्त वरद हरी उभा राहिला, येऊन तो पाठीसी जय हरी सुखकंदा. सस्मित ठेवी करत दृष्टी, दचकुन म्हणितो वळवी दृष्टी, भगता हरिसी तच्चरणावर, विनम्र भावे वाकविले शिर. भगवंताने येऊन त्याच्या पाठीवर हात ठेवला. चोरी पकडल्यावर माणूस जसा बावरतो तसा हा बावरला. आणि मागे पाहतो तर भगवान श्रीकृष्ण त्यानं पाहिल्याबरोबर चरणावरती मस्तक ठेवलं. प्रेम भरे त्या धरिले पोटी, एक तपाने ही तव भेटी. गई भगवंत म्हणाले एक 12 वर्षानंतर तुझी भेट झाली. गही वरुणी तो वदे प्रवासी, ओळखिलेसी मज ऋषिकेशी. तो गैवरला आणि म्हणाला देवा मला ओळखलं का? विचारिसी हे कैसे अर्जुन. आले अर्जुन. आतापर्यंत हे सगळं प्रकरण इकडं होतं, आता आपण हळूहळू भगवद्गीतेच्या प्रवासाला जातोय. विचारिसी हे कैसे अर्जुन, जाईन मी मग मलाच विसरून,
त्यातून बघण्या उचलून पाते धजे तुझ्या का मम भगिनी ते. अरे मी मला विसरून जाईल म्हणले, तुला कसा विसरेल. आणि त्यात अजून एक महत्वाची गोष्ट, इथं यादवांच्या राज्यात येऊन माझ्या बहिणीकडे अशा दृष्टीनं पाहण्याची ताकद तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणाची आहे म्हणून तर तुला ओळखेल तुझे. ओशाळा अर्जुन चुकलो कृष्णा मला क्षमा कर, बावरले मम खरेच अंतर, मर्यादेचे भान न उरले, हरीने त्यावर हासून म्हटले. अर्जुन म्हणाला, देवा चुकलं बरं माझं, मर्यादेचं भान राहिलं नाही, परस्त्रीकडे पाहू नये, पण ती इतकी सुंदर आहे म्हणजे माझं मन बावरलं. भगवंत हसले, म्हणजे काही हरकत नाही. छे छे सखया क्षमा कशास्तव, उलट इष्ट मजसी हे, सुभद्रेस तरी कोण तुझ्या विन, साजे सावर आहे जय हरी सुखकंदा. माझ्यासाठी इष्ट आहे म्हणले, माझ्या मनात हेच आहे, आणि तिला तरी तुझ्यासारखा वर कुठे भेटणार आहे तिला तरी. पण दादांनी परिसुयोधनाते, देण्याचे योजिले ते. दुर्योधनाचं खरं नाव सुयोधन होतं बरं. आता तो दुर्बुद्धी निघाला म्हणून तो दुर्योधन झाला. बापानं नाव बरोबर ठेवलं, नाव सोनूबाई हाती कतलाचा वाळ, तसं याचं. म्हणून हिज तू हरून नेई, क्षत्रियास उचितारी तीही. म्हणून हिला हरून ने मले, तिला उचलून ने. इच्छिततेची मम भगिनीचे, माझ्या बहिणीच्या मनात तेच आहे, कारण नाही लवशंकेचे. मनातुनी अनुरक्ता युवती, पराक्रमी पुरुषावर असती. आणि या युवती पराक्रमी पुरुषावर अनुरक्त असतात, पण अनुरक्त होतात, त्यामुळे तू ने तिला उचल. पारण विजयाच्या हर्षाशी, विजय म्हणजे अर्जुनाचं नाव आहे अजूनही. त्याला आनंद झाला. बघेचा पपुन निज बाहुशी, असं करून पाहिलं त्यानं, आपली ताकद आजमावून पाहिली. अधरा किंचित चावून दाती, आता हे वीराचं लक्षण आहे. आपले ओठ चावले त्यानं थोडेसे, आणि श्वास घेतला भरून छाती, छाती भरून श्वास घेतला आणि ठरवलं आता काय करायचं. दुसऱ्या दिवशी मदनोत्सव संपला आणि सकाळी निघण्याची एक धांदल होणारच होती. दुसरे दिवशी परता याची, एकच धांदल हो सकलांची. संधी पावून धनंजयाने, सुभद्रे सौचरिले बळाने. रथावरी चढवून ती ललना प्रत्यंच्या धनुवरती. निघे त्वरेने वीराग्रणी मग, परिजन ओरड करती जय हरी सुखकंदा. हे निघाले आणि मग सेवक ओरडायला लागले, नेली नेली सुभद्रा नेली. आणि रथ सुद्धा कृष्णाचाच होता. त्याच्याजवळ काय होत, भगवंताने रथ दिला आणि सुभद्रेला सांगितलं तू रथ हाक आणि याला बाण चालू दे म्हणे मागे. म्हणजे त्यानं पळवून नेला अशी सुद्धा बोंब व्हायला म्हणजे तूच पळवून नेलं ह्याला, असं काहीच होऊ देत. भगवंताची सगळी एक एक ठरवलेल्या गोष्टी आहेत. आनंदात ही छटा भयाची, चंचल वृत्ती हो रमणीची. थोडीशी चंचल झाली. तदा सुभद्रा दिसे मनोरम, उदयापूर्वी पूर्व दिशे सम. गोंधळ उडवी अवचित घटना, शस्त्र सावरी यादव सेना. लाल जाहला हलधर सारा, खैराचा जणू काय निखारा. हलधर म्हणजे बलराम दादा जणू काही खैराचा निखारा आहे, असे लाल गुंड झाले. रागानं म्हणले कोण नेतोय म्हणे माझ्या बहिणीला. भीम गर्जना घुमेन भाते, कापे भूतल चरणा घाते. धन धन पाय दळायला लागले, जणू काही धरणीकंप व्हायला लागला. कुठे चोर तो उद्धट अर्जुन, मुसला घाते करीतो कंगन. कुठे म्हणजे तो चोरटा अर्जुन एक मुसळ घालतो त्याच्या डोक्यात आणि त्याचा चुरडा करतो. आणि आजूबाजूला पाहतायत बलराम दादा. गरुड ध्वज परी दिसला नाही, राम मानसी शंकित होई. देव दिसले नाही. गरुड ध्वज म्हणजे भगवान श्रीकृष्ण. आजूबाजूला पाहिलं भगवान दिसले नाही आणि त्याच्या मनात शंका आली. सहाय्यातील असल्यावरते, काय वेळ घर फुटावयाते. घरात पण मदत आहे म्हणले, घर फुटायला काय वेळ लागणार आहे. घर का भेदी लंका ढाय. त्या विभीषणानं भेद सांगितला म्हणून तर लंकेचं सगळं ते साम्राज्य नष्ट पावलं.
वंद्या पुली आज्ञा दादा कृष्णपदे परिकाही क्षत्रिय धर्मा सोडून अनुचित घडले वाटत नाही जय हरी सुखकंदा. कुठे कुठे म्हणले कृष्ण कुठे हळूच देव आपले मागून दादा आहेत. आता वर पहिल्या दिवशी वचन दिलेलं आहे आपल्या, आज 11वा दिवस आला. वचन तेव्हापासून दिलेलं होतं देवाला की तुमच्या आज्ञेत राहील. भगवंत म्हणले दादा तुमची आज्ञा मान्य आहे म्हणजे, पण क्षत्रिय धर्माला सोडून काही झालंय का म्हणजे? क्षत्रियाला अधिकार आहे, त्याला त्याच्यावर अनुराध असणारी स्त्री त्याला घेऊन जावी आणि त्यासाठी काम पडलं तर युद्ध सुद्धा करावं. इथपर्यंत क्षत्रियाला मोकळी काय म्हणते. आणि ते तर जाऊ द्या मुले, असेच केले आपण मागे. आपण तरी काय दिवे लावले म्हणजे? मी तर रुक्मिणी तेव्हा माझ्यासाठी तुम्ही युद्धाला आले म्हणजे, मी रुक्मिणीला घ्यायला गेलो, तुम्ही माझ्या मदतीला धावून आले. आताच काम मग येता रागे, आताच कोण राग यायला लागले तुम्हाला? सुयोधनाहून माझा अर्जुन श्रेष्ठ सर्वथा आहे शतगुण. तुमच्या सुयोधनापेक्षा थोडी बलराम दादाची गदा युद्धाच्या शिष्यत्वामुळे दुर्योधनाशी जवळीक होती. म्हणजे पण तुमच्या सुयोधनापेक्षा माझा अर्जुन तर नक्की श्रेष्ठ आहे, शतगुण श्रेष्ठ आहे. मान्य आहे ना तुम्हाला एवढं? युद्धी करित्याचा प्रतिकार कोण तुझ्या वगळिल्यास शंकर. शंकराशिवाय त्याला कोणी परास्त करू शकत नाही म्हणजे. प्रिया सुभद्रा वांछित हेची दैना करिता कायती येची. सुभद्रेची सुद्धा तीच इच्छा होती, तिची कशाला दैना करता? ठीक आहे म्हणजे बलराम दादा थोडे शांत झाले. वृत्ती निवली बलरामाची बरे खरे होऊ दे तुझेची. लिखित विधीचे कुठून चुकावे जात्या सत्वर घेऊन यावे. ठीक आहे म्हणले, त्या ब्रह्मदेवाने तसं लिहिलं असेल तर तुझ्या मनाचं होऊ दे म्हणले, काय व्हायचं ते पण त्यांना घेऊन ये. करुण महोत्सव बहुथाटाने विधिपूर्वक मग बलरामाने दिली सुभद्रा अर्जुन हाती हर्ष सागरा आली भरती. विधिपूर्वक विवाह झाला. बलरामाने आपली बहीण अर्जुनाच्या स्वाधीन केली. बोळविले त्या सन्मानाने विपुल धने अर्पुनिया. विनवी भगिनी पाठ राखणी तूच येई दुराया जय हरी सुखकंदा. वरदक्षिणा भरपूर दिली, अमाप दिली. आणि त्यांना निरोप द्यायला आले त्यावेळेला सुभद्रेने एक विनंती केली भगवंताला, दादा तुम्ही माझ्यासोबत पाठ राखणी म्हणून या. भगवंत तयार झाले. अर्जुनाने आग्रह केला. तसाच आग्रह धरीत अर्जुन सवे निघे मग शशिकुल भूषण. मोडवते ना प्रिय शब्दाते सार गर्भ जणू लोहा म्हणते. आता इथं इंद्रप्रस्थात आले. इंद्रप्रस्थी अति हर्षाणे केले स्वागत युधिष्ठिराणे. द्वारावती पती देहा लिंगन वधूवर करीती सलज्ज वंदन. कृष्ण युधिष्ठिर एका वयाचे होते जवळपास, म्हणून भगवंतानं पुरावधी भेट घेतली युधिष्ठिराची. भीम सुद्धा भगवंताच्या वयाच्या आसपास होते, अर्जुन मात्र धाकटा होता. आणि या दोघांनी अर्जुनानं आणि सुभद्रेनं युधिष्ठिराला वंदन केलं. पुरवाणून मुख धरुण उरासी वत्सल कुंती देत शुभाशी. कुंतीला नमस्कार केला. कुंतीनं मुखावरून हात फिरवला आणि आशीर्वाद दिला. नववधूसी पाहुन पांचाली. आता पांचालीनं पाहिलं नवीन बायको आणली. परिहासे अर्जुना म्हणाली. अर्जुनाला चेष्टेनं काय म्हणाली? दुजा पिढा पडता भार्या ते पहिले बंधन ढिलेच होते. ज्यानं भारे बांधले त्याला हे माहिती आहे. पहिला आडा घातला भाऱ्याला आणि दुसरा बांधला की तिकडचा ढिला होता. किंवा जुन्या वळकट्या ज्यानं बांधलेल्या आहेत त्याला सुद्धा माहिती, पुन्हा एकदा सोडून ते बांधावं लागेल. तो बेडरोल असायचा, त्याला एकीकडून ओढून ताणून बांधलं, दुसरा बांधला की इकडचा ढिला व्हायचा. ती तिनं उपमा दिली. म्हणजे आता नवीन एक आडा घातलाय म्हणजे तुम्ही दुसरं दुजा पिढा पडता भार्या ते पहिले बंधन ढिलेच होते. दुसरी बायको आणली, माझ्यावरचं प्रेम कमी होईल का? नवी भूषणी येता हाती धूळ चाचते पहिल्यावरती. नवीन दागिना करून आणला की पहिला बाजूला पडतो म्हणजे नवाच फिरवला जातो. तसे न हो ऐकून अर्जुन. तसं होऊ नका देऊ म्हणली. तसे न हो ऐकून अर्जुन सस्मित उत्तर देई. अर्जुनाने हसून उत्तर दिलं.
मुरलेल्याची सरी कदापि नव्या आसवा येई जय हरी सुखकंदा. मुरलेल्या आसवाची जशी चव असते, आपण लोणचं म्हणतो. आसव कशाला? लोणच्याला जी मुरलेल्या लोणच्याला चव असते ती नव्या लोणच्याला नसते म्हणला. म्हणून तुझं जे आहे अस्तित्व, तुझं जे स्थान ते तसंच राहील, काळजी करू नकोस. आता खूप दिवसानंतर भेट झाली होती. अर्जुन 12 वर्षानंतर आला. भगवंताचंही वारंवार काही असतं, इंद्रप्रस्थात येणं झालं नव्हतं. फार दिसाच्या प्रिय भेटीस्तव धर्मे केला थोर महोत्सव. कृष्णाच्या श्री कृष्णाच्या प्रिय सहवासी नित्य नवाब ये बहर सुखासी. तर भगवंत आहेत साक्षात सोबत, रोज नवीन बहर यायला लागलाय. मय निर्मित मंदिरात सुंदर असता हरिसह भूप युधिष्ठिर. वदत तयासी एके दिवशी राजसूय करुका ऋषिकेशी. असे बसलेले होते. भगवंताशी चर्चा व्हायची. भगवंताला विचारलं युधिष्ठिरानं, देवा राजसूय करू का? राजसूय यज्ञ करू का? मला नारद काय म्हणले? नारद म्हणती कर हे राया परलोकी पितया सुखवाया. होय म्हणालो करण्या राजी शक्य परी हे होईल काजी. एकदा नारद मुनी आले होते इंद्रप्रस्थाला आणि मला म्हणाले, युधिष्ठिरा राजसूय यज्ञ कर, त्याच्यामुळं तुझ्या पितरांना वरती गती मिळेल. तुझे पिता मला महाराज पंडू मला यमलोकात दिसले, भेटले. त्यांची इच्छा आहे की इंद्रलोकात त्यांची बढती व्हावी. त्यासाठी तू यज्ञ करावा, पुण्य आपल्या पितरांना अर्पण करावं, जेणेकरून त्यांना ऊर्ध्वगती प्राप्त होईल. म्हणून तू यज्ञ कर असं मला नारदाने सांगितलंय. परंतु देवा माझ्याकडनं हे शक्य होईल का? गमेल मत्सर सकल ही भूपा यज्ञाचा या मार्गण सोपा. देवा राजसूय यज्ञ मुळात अवघडच आहे. माझ्याकडनं हे होईल का नाही? कारण सगळ्या राजांना माझ्याबद्दल मत्सर निर्माण होईल म्हणजे. म्हणून याचा विचार तू कर उड्या आमच्या तुझ्या बळावर. तुझ्या बळावर उड्या आहेत आमच्या. तू सांग करू का नको? तुझीच कृपा म्हणूनच भोगतो वैभव इंद्राचे. तू पाठीसी असता अवघड वाटत नाही कशाचे जय हरी सुखकंदा. देवा तुझ्या आशीर्वादावर हे वैभव भोगतोय म्हणजे इंद्राचं. तू पाठीशी असताना अवघड काही नाही. आणि भगवंतानं फारची उत्तमात्यानंदे शब्द काढिले तदा मुकुंदे. भगवंत म्हणाले फार उत्तम करा, अवश्य करी हा राजसूय तू. त्रिखंड कीर्तीचा जो हेतू साधतील की अनेक गोष्टी. लवहीन भावे मनात कष्टी प्रयत्नासनच अशक्य काही. तव भाग्यासी उणीव नाही. प्रयत्न केले तर काही अशक्य नाही. प्रयत्ने वाळूचे कण रगडतात तेलही कळे. करा, प्रयत्न केले तर भाग्याला उणीव नाही म्हणले. तुम्ही करून पहा. यज्ञ हा सम्राट पदावील. परंतु एक लक्षात घे म्हणले, सम्राट पद प्राप्त झाल्याशिवाय हा यज्ञ करता येत नाही. मग देश्वर ही तया असं अडचण. तो जरासंध त्याच्यात अडचण आहे म्हणजे. तू अजून एक छत्र धारण करणारा राजा आहे मोठा. धरुणी हे तू नरमेधाचा जय बंदिला गणराजाचा. त्याला नरमेध करायचा. मेध म्हणजे यज्ञ. आणि मनुष्याचा बळी देऊन त्याला यज्ञ करायचा आहे. म्हणून त्यांना अनेक राजे बंदी केलेत म्हणले. अपार त्याच्या बलसंभारा. त्याच्याकडे बळ खूप आहे. द्वंद्व युद्ध हा एक उतारा. त्याच्याशी मल्ल युद्ध करा. यास्तव घेऊन भीमार्जुन मी स्वयंच जातो बघया कामी. आणि त्याच्यासाठी भीम अर्जुनाला घेऊन मी स्वतः जातो म्हणले त्याच्या मगध देशी. वेळ न लावावा शुभ कार्या धर्मायास्तव अंगे. मगधपुरा जायाची आमची तरी सिद्धता वेगे जय हरी सुखकंदा. नेक काम को देरी नहीं, कल करे सो आज करे सो बस म्हणजे आत्ताच्या आत्ता तयारी कर. आम्हाला मगधपुराला जायचं. आज्ञा हरीची वंद्य मानिली सर्व सिद्धता धर्मी केली. वदे देत हे बंधू माझे तुझ्या करी प्रिय जीवा मुनजे. आता भगवंतानं किती वेळा त्याचा पराभव केला होता हे काही याला माहित नव्हतं का? आला होता बिचारा भावांच्या युधिष्ठिर आणि म्हणाला माझं हृदय तुझ्या हातात देतोय म्हणजे काढून सांभाळून नेन सांभाळून नांदे देवा. ते निघाले.
ती अग्नी तीन जणू दीप्त झाले, तसे वीर पूर्वेस निघाले. पूर्वेकडे जो बिहार आहे, आजचं जे पाटणा वगैरे भाग आहे, त्या भागामध्ये या जरासंधाची राजधानी होती. आणि तिथे काहीतरी आता जैन धर्मस्थळ आहे, मला नाव आठवत नाही, की त्या ठिकाणी जरासंधाची राजधानी असे सांगतात. हे पूर्वेकडे जणू काही 3 अग्नीच्या ज्वाला निघाल्यात, असे 3 जण वीर पुरुष निघाले. कानन सरिता गिरी ओलांडित, सरोवराच्या शोभा लक्षित. रस्त्यानं जाताना काय लागतं? जंगल लागते, नदी लागते, पर्वत लागतो, सरोवर लागतात. असं ओलांडत ओलांडत ते त्या दिशेने निघाले. मग देश मगधी आले ब्राह्मण वेशी, अद्वारे मग राजगृहासी. ब्राह्मणांचा वेश धारण केला आणि त्या मगध देशामध्ये ते येऊन पोहोचले, त्याच्या राजधानीत येऊन पोहोचले. राजगीर नाव आहे त्या गावाचं. आज राजगीर म्हणून ओळखलं जातं. तिथं मगध देशाची राजधानी होती. आणि ते आत शिरले. कसे शिरले? भिंतीहून उड्या टाकून शिरले, म्हणजे सरळ मार्गाने गेले नाही. कुणीतरी सांगितलं असेल जरासंधाला, त्याच्या समोर उभे केले. जरासंध मनी शंकित झाला, कुसे कोण तुम्ही का तरी आला. तुम्ही कोण आहात? कशासाठी आलात? ब्राह्मण असून असे आडमार्गाने का आलात? गमते तुमचे तेज निराळे, सत्यवदसी भगवान म्हणाले. ते म्हणाले तुमचं तेज निराळ दिसतंय मला, तुम्ही काय ब्राह्मण वाटत नाही. भगवान म्हणाले बरोबर आहे, सत्य बोलतो, सत्यवदसी. हे भीमार्जुन परम विक्रमी. हे दोघं भीमार्जुन आहे. मी व्रजनंदन वासुदेव, मी व्रजनंदन वासुदेव आहे. स्वागत पूजा नको आम्हासी, दे भिक्षा युद्धाची. द्वंद्वती घातून पुन्हा सवेकर, कीड मरो जगताची. जय हरी सुखकंदा. स्वागत पूजा काही नको म्हणले आम्हाला द्वंद्व युद्धाची भिक्षा दे, कीड मरू दे म्हणले जगाची, काय असेल. वदे जरासुत दर्पे दुस्सह, भीम बराह लढतो यासह. जरासंध वध म्हणून सुद्धा एक कविता होती पाठ्यक्रमामध्ये. पार्थ कृतेचा सुकुमार बाळ, विद्याभ्यासी घालविला काळ. असे त्यानं कारण दिले. हा पार्थ जो आहे अर्जुन, तो कृतेचा म्हणजे कुंतीचा सुकुमार बाळ म्हणले. विद्या अभ्यास करण्यातच यानं काळ घालवलेला आहे म्हणले. त्याच्यासोबत नाही करत मला युद्ध. कृष्णाला म्हणला तू गोपाळ आहेस म्हणून तुझ्यासोबत नाही करत. त्यात हा भीम बरा वाटतो म्हणले, याच्यासोबत मी द्वंद्व युद्ध करायला तयार आहे. वदे जरासुत दर्पे दुस्सह, भीम बराह लढतो यासह. उसळून केला गर्ज भयंकर, कल्पांतीचा जणुका सागर. मत्त गजासमदे की धडका, प्रलय मेघ जणू आदळती का. पुरजनते बघती भय कंपित, लोळविला शेवटी जरासुत. कथाभाग असा आहे, हा जरासंध जो आहे तो 2 तुकड्यामध्ये जन्माला आलेला होता. उभे भाग होते तो. असं विचित्र लेकरू जन्माला आलं म्हणून त्याच्या बापानं आणि त्याच्या मायनं याला जंगलात नेऊन सोडलं, जंगलात टाकून दिलं. म्हणजे हे काही वाढवणं योग्य लेकरू नाही. तिथे जरा नावाची एक राक्षसी होती आणि तिनं याचे हे 2 भाग जोडले आणि ते लेकरू वापस आणून दिलं राजा. म्हणून तो जरेनं सांधला, म्हणून तो जरासंध झाला. आणि या जरासंधाचं मरण कसं आहे हे फक्त भगवंताला माहित होतं. जाताना भगवंतांनी सांगितलं होतं त्याचे 2 तुकडे करून टाक. भीमानं त्याला आडवं करावं, त्याच्या दोन्ही पायाला धरावं आणि तटरा त्याला फाडावं आणि दूर फेकावं. ते सारख्या बाजूला फेकल्यामुळे पुन्हा ते जवळ यायचे, पुन्हा चिटकायचे, पुन्हा तो लढायला तयार व्हायचा. असं झाल्यानंतर भगवंतानं तिथे एक कुशाची काडी होती, ती उचलली, गवताची काडी. भगवंतानं भीमाला खुणावलं आणि त्या काडीचे 2 तुकडे केले असे मधून. आणि एक तुकडा इकडं फेकला आणि एक तुकडा इकडं फेकला. भीमानं काय समजायचं ते समजलं आणि तशाप्रमाणे पुन्हा त्यानं 2 चिरा त्याचे 2 तुकडे केले आणि दोन्ही बाजूला फेकल्यानंतर पुन्हा काही जरासंध सांधल्या गेला नाही आणि जरासंध निमाला. आणि ते पाहिल्याबरोबर आकाशामध्ये देव होते, त्यांनी सुद्धा अमर वर्षती फुले अपार, बंध मुक्त नृप जय जयकार. त्याच्या बंदिवासातले सगळे राजे सुद्धा जय जयकार करायला लागले. उपकारासी धरुण शिराते, सर्वई झाले अनुयायी. ते तेवढ्यांना सोडलं. भगवंताचं राजकारण होतं. जरासंधाला तर असं मारलं नसतं
तर एक एक राजा पुन्हा जिंकत बसावा लागला असता. हे अनायसे सगळे बंधमुक्त केल्यामुळं ते सगळे तुम्हाला शरण आले म्हणजे. जरासंध सुत सहदेवासी बसवी राज्यावर ऋषिकेशी युद्ध घडे खल नाशास्तव हे. जरासंधाचा जो मुलगा होता त्या सहदेवाला भगवंतानं राज्यावर बसवलं आणि हा केवळ दुष्टाच्या नाशासाठीच युद्ध नव्हतं किंवा म्हणजे दुष्टाच्या नाशासाठीच युद्ध होतं. कुठल्याही धनाच्या सत्तेच्या लोभासाठी केलेलं युद्ध नव्हतं हे भगवंतानं दाखवून दिलं. त्याच्याच पोराला राज्यावर बसवलं आणि त्याला सांगितलं कशा पद्धतीनं राज्य करायचं. वदे हरी धर्मासे येऊनी विजयासह माघारी दिग्विजयासी आता सुखे जा निष्कंटक भूसारी जय हरी सुखकंदा. आणि भगवंतानं पुन्हा सांगितलं त्याला येऊन युधिष्ठिराला की युधिष्ठिरा आता भूमी निष्कंटक झाली म्हणजे आता दिग्विजयासाठी तुझे भाऊ पाठव. भीमेव दिले मग देजासी कृष्ण बळावर हे सकळासी कळता बहुता सुख हो निर्भर भय सर्वासी पुन्हा समत्सर. काही जणांना आनंद झाला भीमानं जरासंधाला मारलं म्हणल्यावर. काही जणांना भीती वाटली आणि काही जणांना मत्सर उत्पन्न झालं. धर्म पाठवी दिग्विजयाते चहु बंधूंना चार दिशाते बलिष्ठ बाहू जणू विष्णूचे भीमार्जुननी सुत माद्रीचे. माद्रीचे दोन पुत्र नकुल सहदेव आणि भीमार्जुन यांना चार दिशांना पाठवलं. चारही दिशांनी त्यांनी विष्णूच्या चार भुजा जाव्यात तसा दिग्विजय करत ते वापस आले. बहुतन रूपांनी वाकवून शिर अर्पण केला निजकर भार बळे दंडिले परिते राजे झाले उद्धट गर्व बरेजे. ज्यांनी जे सहसा नमले त्यांनी माफ केलं आपलं मांडलिक करून घेतलं. म्हणजे आडवे आले त्यांना सुद्धा त्यांनी दंड दिला आणि सर्वांना जिंकून ते आले. यश संपादन चार दिशातून पय जणू का गाईच्या सडातून अर्थ संपदा बहुमेळविली चौवाणीतून जणू त्या काली. असं यश संपादन आणलं जणू गाईच्या चार छडातून एका वेळेला धारा ओसंडाव्यात असं धन सुद्धा त्यांनी अर्थसंपदा मिळवून आणली. कुबेर भासे रंक से धनगिरी समते थे पडले जमले कौरव यादव केवी नृपगण मुनिजन आले जय हरी सुखकंदा. कुबेर रंक भासावा असं पर्वता एवढं धन तिथं ढीग जमला. ते सगळ्या त्या यज्ञासाठी त्या राजसूय यज्ञासाठी कौरव यादव सगळे राजे मुनी तिथं जमले. वेदशास्त्र संपन्न विप्रगण याज्ञवल्क्य धौम्यादिक मुनिजन व्यास निदेशे यज्ञा बसले मन अग्नीचे प्रसन्न झाले. असे याज्ञवल्क धौम्य इत्यादी मुनी बसले आणि व्यास स्वतः त्या यज्ञाचं ऋत्विज पद सांभाळतात. अग्नीचं मन प्रसन्न झालं की मला एवढे मोठे मोठे मुनी माझे यज्ञ करायला आले. दिदली वाटून कामे नाना बघून योग्यता सर्व जनांना मुनी वजे ते पडली काही उभा त्या स्थळी श्री हरी राही. सगळ्यांना कामं वाटून दिली. जिथं जहां कम वहां हम. भगवंत जिथं काही कमी पडली तिथं भगवंत उभा राहील. उच्च नीचन चमटली कामे विप्रपदासी धुतली प्रेमे. काही कोणतं काम कमी जास्त मानलं नाही भगवंतानं. आलेल्या ब्राह्मणांचे भगवंताला पाय धुवावे. सादर काढी ही उष्टी निज भक्ता स्तव हरी. भगवंतानं उष्टे काढले पांडवांच्या घरी. पंक्ती उठायच्या यज्ञात आणि भगवंतानं पत्राही उचलाव्यात उष्ट काढावं. मोरोपंतांची कार्य आहे. प्रिया कुचतटी जिहीन बहुवार पत्रावळी तिही अमित काढिल्या नृपमखात पत्रावळी. रुक्मिणी म्हणाली म्हणे माझा शृंगार करायचा आहे मला थोडी मागून माझा केस संभार करण्यासाठी मला मदत करा. इथं भगवंताला वेळ नव्हता आणि
आणि इथं भगवंताने या नृपमखात या राजसूय यज्ञामध्ये अमित काढीला नृपमखात पत्रावळी, अनेक पत्रावळी भगवंताला उचलल्या. इथं भगवंताला वेळ होतो. हा भक्तांसाठी कष्ट. राजसूय मख दीक्षित धर्मा बघुनी गहिवर आला भीष्मा. खरा आनंद कोणाला झाला असेल? हा राजसूयासाठी दीक्षित झालेला आहे, ज्यानं दीक्षा घेतली त्या यज्ञाची, अशा धर्मराजाला पाहून भीष्माला अतिशय आनंद झाला. माझा नातू राजसूय यज्ञ करतो. सार्थक झाले मम विद्येचे द्रोणाचार्या गमले साचे. आणि गुरूंना आनंद झाला, माझा शिष्य माझ्या विद्येचं सार्थक करतो, एवढा मोठा यज्ञ करतो. यज्ञ धूमतो पावन मंगल घोष श्रुती मंत्रांचा पुण्य विभवते अपूर्व गाया शक्तनानंत वाचा जय हरी सुखकंदा. या यज्ञाचा परम पावन असा धूर आणि मंत्रांचा, श्रुती मंत्राचा मंगल घोष, हे सगळं पुण्य वैभव जे आहे ते गाण्यासाठी आप्पा म्हणतात, या आनंदाची वाचा नवे नवे, त्या शेषशाही आनंदाची वाचा सुद्धा पुरेशी नाही. विप्रदक्षिणे कोण कसं? विप्रदक्षिणे देव हवीने तृप्त जाहले याचक दाने अपूर्व सन्मानाने नृपगण मिष्टान्ने सेवून इतरे जन. ब्राह्मणांना दक्षिणा दिली. विप्रदक्षिणे देव हवीने, देवांना ते हवीर भाग जो मिळाला त्याच्यानं ते आहुतीने तृप्त झाले आणि याचक दानाने तृप्त झाले. जे काही मांडलिक राजे आलेले होते, आता त्यांचा कोणी मान सन्मान केला नसता तरी काही वाटते म्हणले नसते, मांडलिक होते शेवटी, पण त्यांना सुद्धा अपूर्व सन्मान केला युधिष्ठिराने. आणि आपल्यासारखे जे काही आलेले होते ते सगळे मिष्टान्न खाऊन आनंदी झाले. सगळेजण आनंदी, सगळे आनंदी. हवीर धूम निर्धूत मनोमल सकल ही झाले परिशीनले खल. हवीर धूम, यज्ञाचा धूर, त्याच्यानं धुवून निघालं काय? मनोमल, मनातला मळ सगळ्यांच्या निघून गेला. परंतु सकल ही झाले परिशीनले खल. जे खल होते, जे दुष्ट होते, त्यांना मात्र त्रास झालाय. पांडव कीर्ती श्रवणा लौकिक मत्सर करती सुयोधनाधिक. यज्ञोत्सव तो संपत आला सत्कारारंभ झाला. यज्ञ उत्सव संपला. या दुर्योधनाला वगैरे मत्सर वाटला, यानं सगळ्यांचा आदर सत्कार केला, बहुमोल अलंकार अर्पण केले, बहुमोल वस्त्र अर्पण केली सुयोधनाला, म्हणजे दुर्योधनाने सर्व कौरवांना सुद्धा. पण यांच्या मनात काय? नाही नाही, आम्ही याच्याशी वाईट वागलो, पण मुद्दाम लोकांना दाखवायला की आम्ही वाईट वागलो तरी हे चांगले वागतात असं दाखवण्यासाठी म्हणून हे असे वागतायत म्हणले पांडव. बदमाश आहे. त्यांच्या मनात पाप होतं खरं तर दुर्योधनाने कौरवांचे. आणि यज्ञोत्सव संपत आला, सत्काराला आरंभ झाला. भव्य सभागृह फुलून गेले स्वर्णासव सर्वाधिक वेले. प्रत्येकाला सुवर्णाचं सिंहासन होतं. नृत्य वाद्य संगीत कलांनी तोषविले सर्वा कुशलांनी. नंतर राहुन उभा युधिष्ठिर विनती भीष्मा करीत सादर. नृत्य झालं, संगीत सादर झालं आणि त्यानंतर युधिष्ठिर उभा राहिला आणि भीष्मांना हात जोडून म्हणाला, पितामहा मज आज्ञा भावी पूजू प्रथम गुणासी. सद्गुण मंडित सर्वही म्हणून विकल्प ये चित्तासी. जय हरी सुखकंदा. पितामह, मी कोणाला अग्रपूजेचा मान देऊ? पहिल्यांदा पूजा तर सर्वांची करायची, पण पहिली पूजा कोणाची करू? इथं सर्वच जण सद्गुण मंडित आहेत म्हणून माझ्या मनामध्ये विकल्प आहेत. एकापेक्षा एक श्रेष्ठ लोक आहेत, पण पहिली पूजा कोणाची करू? सर्व सभासद उत्सुक चित्ती खिळली दृष्टी भीष्मावरती. सगळे भीष्माकडे पाहायला लागले. का? गांगेयाची गिराज शिका स्वयंवरातील शुभा कन्यका. त्या गांगेय भीष्माची, गंगापुत्र होते भीष्म, त्यांची गिरा म्हणजे त्यांची जीभ या लोकांना स्वयंवरात उभी असलेली कन्या वाटायला लागली. माझं नाव घेते का? माझं नाव घेते का? माझ्या गळ्यात माळ पडते का? अग्रपूजेचा मान मला मिळतो का? असे प्रत्येक जण आतुरतेने भीष्माकडे पाहत होते. आता ते भीष्म आहे, भीष्म पितामह. प्रसन्न परिगंभीर साघण भीष्म तसे मग करीती भाषण. योग्य पूजना पूर्ण विचारी सर्वोत्तम गोविंद मुरारी. भीष्म गंभीर आवाजात म्हणाले, कोण इथे? सर्वोत्तम गोविंद मुरारी, त्याच्याशिवाय दुसरा कोणी नाही.
आणि लोकांनी साधू साधू असा घोष केला. साधू साधू हा योग्य निवाडा, वेद ही याचा गात पवाडा. सुख होऊन बहु सज्जन वदले, पांडव हर्षा हृदयन पुरले. लोकांना आनंद झाला. सज्जन लोक सगळे साधू साधू म्हणाले, योग्य योग्य योग्य. आणि पांडवांच्या तर हृदयात आनंद मावला नाही. भीष्मगिरा परिहोठी नदीही, जणू कोठारी ज्वालाग्राही. जणू काही एका ज्वालाग्राही पदार्थावर, फटाक्याच्या एखाद्या गोदामावर ठिणगी पडावी तसं कोणाला झालं. शिशुपालादिक जे जळफळले, ते या वचने भडकून उठले. शिशुपालासारखे जे होते ते जळफळले. तिथून जळफळत होता. कुठून? रुक्मिणी नाही भेटली तिथपासून याचा आग 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 याची चालूच होती. मला जळायलाही चांगला ताकदीचा होता म्हणून पूर्ण जळून नाही गेला, इथपर्यंत उरला होता. चळली बुद्धी भीष्माची, या सर्पओर ओकला गरळा. काय पाहुनी या गवळ्यासी, मान तुम्ही हा दिदला जय हरी सुख कंदा. शिशुपाल म्हणाला, या म्हातारड्या भीष्माची बुद्धी चळली. वय झालं म्हणले याचे. हा जणू काही साप आहे, गरळ ओकला म्हणले. काय पाहिलं म्हणले तुम्ही त्या गवळ्यात, त्याला मान देताय? मान शोभे वडीलपणाचा, कारण सांगतोय हा. वडीलपणाचा मान सुद्धा नाही म्हणले. बसला येथे पिता तयाचा. यादव आलेले होते, वसुदेव आलेले होते स्वतः तिथं यज्ञासाठी. त्याचा बाप इथं बसलाय, हा कशानं मोठा. योग्य न हा आचार्य पदासी, गुरु द्रोण आहे तसं बेसी. आचार्य म्हणा तसं नाही म्हणले. द्रोणाचार्य त्याच्यापेक्षा श्रेष्ठ इथं आहे. ज्ञानी ऐसे म्हणाल याजर, व्यास इथे हे वेद विदांवर. व्यास मुनी आहेत म्हणले, ते ज्ञानी आहेत, त्यांच्यात एवढा ज्ञानी सुद्धा नाही हा. शौर्य असे की विदित जगाला, याचं शौर्य सुद्धा माहिती आहे म्हणजे सगळ्या जगाला. हा मथुरा सोडून पळाला, रणछोड झाला म्हणजे पळून गेला. माझ्याच मित्राला घेऊन पळाला होता. विप्रणहान च वृद्धन ऋत्विज, धरून शकतो छत्र श्री निज. हा ब्राह्मण नाही, हा वृद्ध नाही, हा ऋत्विज नाही, आणि हा स्वतः डोक्यावर छत्र धारण करण्याचा अधिकारी नाही. काल मी सांगितलं तिने दिलेला शाप होता हा यदू. त्यामुळे यदुवंशी छत्र चामर धारण करू शकत नाही. आम्ही छत्रधारी राजा आहोत, आम्हाला छत्र चामर घेऊन फिरवायचा अधिकार आहे. हा कुठला राजा? प्रिय तुमचा म्हणून या भजता, हो रामा समय येथे असता. आमच्या सारखे मोठे लोक तिथे असताना याची तुम्ही पूजा करता फक्त कशामुळे? तुमचा आवडताय म्हणून ना. सोडून देता गरुड मयूरा, घुबडांच्या करिता बडीवारा. घुबडांचा बडीवार करता म्हणजे घुबडांचा मोठेपणा करता. घुबड म्हणला भगवंता. आणि मोर सोडता म्हणजे माझ्यासारखे गरुड सोडता. काय असा अपमान कराया, पाचारण आम्हा समकिया. आमचा अपमान करण्यासाठी तर बोलवलं त्या यज्ञात आम्हाला. फुत्कारे या शिव शिव म्हणती, बुधजन हसले पापी. राजसूय शेवटा सुखाने, जात नसेच कदापि जय हरी सुख कंदा. त्याच्या हा फुत्कारानं सज्जन लोक शिव 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 म्हणले. वाईट बोलतो, वाईट बोलतो. आणि पापी जे होते ते हसले. बाबा कोणीतरी आहे म्हणले आपल्यासारखा, वर तोंड करून बोलणारा, यांच्या नाकावर टिचून बोलणारा. अशा तुफान बाकीच्यांचं फार यावेळेस हे होतं. आणि एक गोष्ट असते, हा राजसूय सुखानं कधीच शेवटाला जात नाही. आणि हेच पुढे होणार होतं. भीष्मे धिक म्हटले शिशुपाला. भीष्म म्हणाले, धिक्कार आहे तुझा, बोलू नकोस पुढे. टाकिले न परी शांतपणाला. शांतपणा काही भीष्माने टाकला नाही. डोके तव दिसते न ठिकाणी, म्हणून मंगळवत श्रीवाणी. थोर असू दे कुणी कितीही, श्री हरीची सर तयास नाही. कोणी किती थोर असू दे म्हणले, हरीची सर कोणाला येणार नाही. इतर आम्र वा चंपक चंदन, कल्पतरू हा परियदु नंदन. बाकी सगळे आंबा आहे, चाफ्याचं झाड आहे, पण कल्पतरू केवळ आणि केवळ हा श्रीकृष्ण आहे. विशालयाचे ज्ञान शिवासम. सगळ्या गोष्टी सांगतोय. त्यानं जे जे नाही म्हणलं ना, त्याच्यासारखा मोठा कोणी नाही. ते म्हणले याची सर कोणाला येणार नाही. म्हणले हा कल्पतरू आहे, सर्वांच्या इच्छा पूर्ण करतो. याच्यासारखं ज्ञान, शंकरासारखं ज्ञान आहे. विष्णू तसा हा अद्भुत विक्रम, सागर जणू हा ऐश्वर्याचा. असे रक्षिता भयभीतांचा, धरी कौतुके मानव वेशा.
म्हणून मुनेन च मान परेशा वंद्य सेव्या सुरासुराते काया मुची वार्ता तेथे. अरे कौतुक म्हणून यानं मानवाचा वेश धारण केला. देवाधिकांना जो वंदनीय आहे त्याच्यात उन काही काढू नकोस म्हणजे समजून सांगितलं. मूर्खाची या बडबड धर्मा आनुनको चित्तासी. धर्माला म्हणाले त्या मूर्खाची बडबड मनात घेऊ नको काही तू. अर्घाहरणी अग्रमाण दे विशंक यदुनाथासी जय हरी सुखकंदा. महाभारताचं पर्व आहे अर्घाहरण ज्यामध्ये हा सगळा प्रसंग झाला. विष्णू म्हणाले अर्घाहरण पर्वामध्ये तू या यदुनाथाला अग्रपूजेचा मान दे. भाषण हे झोंब लेख लाला क्रोध विलक्षण ये शिशुपाला भकू लागला अद्वा तद्वा भानरहित मद्यपी जसावा. दारुड्यासारखा बडबड करायला लागला. भीष्म दिसे हा पुरता वेडा म्हणून गाढवा म्हणतो घोडा. बघा भगवंताला गाढव म्हणाला. अदमदुजाया ना या काळ्या विन या काळ्यासारखा आदम नाही म्हणजे कोणी. जवळी वसती सर्व ही दुर्गुण कपट हाच करी धर्म जयाचा. कपट करणं हाच याचा धर्म आहे म्हणजे. वेद पठन हे असत्य वाचा कर्म जयाचे दुष्टपणाचे परोत्कर्ष या लवहीन साहे. त्याला दुसऱ्याचा उत्कर्ष बरा दिसत नाही म्हणजे बदमाश आहे. कंसाचा वध कपटे केला स्त्रियासही हा घातक झाला. पुतना मारली म्हणजे कंसाला कपटानं मारलं. धरित पौंड्रक यत् समवेशा तया सवदिले हरुणी द्वेषा. करुणी द्वेषा पौंड्रक नावाचा एक राजा होता. तो भगवान श्रीकृष्णासारखा वेश करायचा आणि म्हणायचा मी देव. भगवंतानं जाऊन त्याचा सुद्धा वध केला. व्याड मूर्ख शट दुरात्म्यासया परमात्मा म्हणताती त्याच्या मागून मंदमतीचे इतर आंधळे जाती जय हरी सुखकंदा. हा भित्र आहे, मूर्ख आहे, शट आहे, दुरात्मा आहे. त्याला परमात्मा म्हणता का तुम्ही आणि त्याच्या मागून सगळे आंधळे जाता तुम्ही मंदमती. मान्य करी तू धर्मा माझे तेची होईल तुझ्या हिताचे. ऐक म्हणले शिशुपाल म्हणतोय धर्माला तू माझा ऐक. शाल्व भूप दुर्योधन वामी अधिकारी या पूजन कामी. एकतर शाल्वाची पूजा करा म्हणजे दुर्योधनाची पूजा करा नाही तर माझी पूजा करा. हा शाल्व कोण होता? त्या काशी राजाची बुद्धी होती अंबा. अंबिका अंबालिका. त्या आंबेने या शाल्वाला वरलं होतं. भीष्माने यांना पणातून त्या स्वयंवरातून जिंकून आणलं. जेव्हा त्याला माहीत झालं की आंबेचा जीव त्या शाल्वाला तिने आधीच वरलेला आहे म्हणून त्यानं तिला वापस शाल्वाकडे जायची परवानगी दिली. शाल्वाने तिला स्वीकारलं नाही. पुढे त्या आंबेनं अग्निदाह करून घेतला. असं जा पुढे पुढे. आता ते आंबेचं काय होईल ते पुन्हा सांग. तो शाल्व राजा तो शाल्वाची तरी पूजा करा, दुर्योधनाची करा किंवा माझी करा. भीष्माची या कुजली बुद्धी स्थगितो नीचा शठा संबंधी सहन न झाले वच भीमाते हात घातला तयेग देते. भीमाला आवडलं नाही बोलणं. भीमाने गदा उचलायला हात घातला. आवरती परी भीष्म धरुण कर भीमा धरणे शांती क्षणवर. भीष्म म्हणाले भीमा शांत हो. समर्थ माधव करीतो साची गणती याच्या अपराधाची. अरे भीमा माधव समर्थ आहे. भगवंत बोटावर मोजत होते. त्याच्या मायेला मी सांगितलं ना आतेला वचन दिलेलं होतं भगवंताने. घडा पुरा भरता पापांचा बंद सदाची होईल वाचा. पुण्यशेष या अपशब्दाही सरुणी जाया विलंब नाही. जे काही याच्याजवळ पुण्य होतं म्हणले सज्जनांच्या निंदेसारखं पाप करतोय हा दुष्ट त्याचं ते पुण्य सुद्धा संपून जाणार आहे. आयु उरले पळची काही या दमाचे भीमा मरणे मरती दुष्ट आपुल्या मग का कोप करामा जय हरी सुखकंदा. त्याच्या आयुष्याचे पळ संपलेत मला भीमा. ते त्याच्या मरणानं मरणार आहे. आपण काय नको तो राग करायचा. शिशुपालाच्या संतापाने सीमा त्यजली या वचनाने. एवढं बोलल्यानंतर शिशुपालाला राग आला. हे चुन दगडाने मारारे हेरडे आसया मिळून सारे. गर्व जाहला पंडुसुतांना शंडा समसहता अपमान. लोकांना म्हणाला बाकीच्या राजांना याला ठेचून मारा म्हणले या भीष्माला म्हातारड्या चंड्याला. आणि तुम्ही काय शंडासारखं सहन करताय म्हणले. हे काही करतील ते. उठा वीर हो या वाक्याही दुष्ट नराधम चळले काही. जे काही दुष्ट होते ते आपली छाती काढून निघाले. चला म्हणल्याबरोबर
अर्जुन धनुपरी बघता चढले. तितक्यात अर्जुनानं आपलं धनुष्य हातात घेतलं. त्या हातात धनुष्य पाहिलं. शौर्यतयाचे मनीच जिरले. जे छाती काढून पुढे आले होते ते असे बसले. नको आपल्या अर्जुनानं मान काढली. गजशुंडे समबळकट बाहू भीमाचे नच शकले पाहू. भीमाचे हत्तीच्या सोंडेसारखे बलदंड बाहू पाहिले. त्यांना काही ते पाहणं शक्य झालं नाही. भीष्म म्हणत मी इच्छा मरणी रोम वक्र करू शके न कोणी. आम्ही पूजितो इथे चक्रधर करा विरोधा बल असले तर. भीष्म म्हणाले मी तर इच्छा मरणी आहे. तुम्हाला काय करायचं ते करा म्हणले. आम्ही पूजणार तर चक्रधराचेच पाय पूजणार. कोण येते ते बघू म्हणले. खवळून धावे खर कृष्णावर निर्लज्जा पशुपाला. पूजन घेसी वृद्ध सभेसी हरितो तव गरवाला. जय हरी सुखकंदा. शिशुपाल भगवंताला पशुपाल म्हणला आणि मला तुझा गर्व हरण करतो. कशी पूजा घेतोस पाहतो मी. उठून सिंहसा निजासनाहून पुरुषोत्तम हरी करीत भाषण. भगवंत उठले सिंहासारखे सिंहासनावर आणि भगवंत काय म्हणाले. वचन दिले मी तव मातेला आज संपले ते शिशुपाला. पशुपाल म्हणला आणि 100वा अपराध भगवंतानं मोजला. म्हणजे आज वचन संपलं. मी सुटलो म्हणले वचनातून मातेला दिले. क्षमाच केली शत अपराधा दोषाची मजाता न बाधा. चिडला खलतो हरिवचनेया शूद्रा पुरते निमित्त वाया. हा आहे ठाऊक तुझा पराक्रम चिरडून टाकीन तुला किड्यासम. मथुरेशाचा मग देशाचा सूडव गवितो कपटवधाचा. एवढं होऊ नये शिशुपाल बोलतोच. म्हणजे तुझा पराक्रम माहिती आहे. म्हणजे तुला किड्यासारखा एखाद्या किरड्यासारखा मी चिरडून टाकल. त्या मथुरेशाचा म्हणजे कंसाचा मगदेशाचा जरासंधाच्या त्या जरासंधाच्या कंसाच्या वधाचा बदला घेतो म्हणले मी. असे वधून खलशस्त्र उगारी स्तंभित झाली परिषद सारी. त्यानं शस्त्र उगारलं भगवंतावर आणि तो 101वा अपराध ठरला. सुदर्शनाने तोच हरीचे उडविले शिर नराधमाचे. भगवंतानं सुदर्शन सोडला आणि खाटकन त्याचं मुंड उडून बाजूला पडलं. अमर्याद जे मदांध होती विसरून नयनी ती ते. निज कृत्याचे असेच भीषण लाभ तसे फल त्याते. जय हरी सुखकंदा. जे अमर्याद होतात नयनीतीला सोडून देतात. एक ना एक दिवस स्वतःच्या कर्माची अशीच फळ त्यांना भोगावी लागतात. भगवंतानं हेच दाखवून दिले. कोसळता सुतदम घोषाचा सज्जन करती जय स्तव जय वाचा. प्रशंसिले माधवा मुनीने जळती परिते खल जलमानी. गोपाल कृष्ण महाराज की जय. भगवंताचा जय जयकार केला परंतु जे दुष्ट होते ते मनामध्ये जळफळत होते. जगदीशा मग युधिष्ठिराणे सादर नमिले प्रेम भराणे. अर्घ्यपाद्यस अर्पिले समंत्र जल धरिले ते श्री पवित्र. अर्घ्यपाद्य दिले आणि मस्तकावर सहस्त्रधारांचा अभिषेक चालू झाला. यथाधिकारे यथाक्रमाने पूजियले सकला सन्माने. आधी भगवंताची अग्रपूजा झाली. अनेक उपचार भगवंताला अर्पण झाले आणि मग एकेकाचं क्रमानुसार आपल्या पिल्याच्या कार्यक्रमात असते का नाही. पहिल्यांदा एकाला कोणाला तरी आधी पिळा लावावं लागतं. ते त्यांना सांगावं लागतं याला आधी लावा. नाही तर मग ते पुढे बिघडतं सगळं. तसं ते बिघडायचा कार्यक्रम होता. मग यथानुक्रमानं ज्याच्या त्याच्या मरणाप्रमाणे त्यांना सर्वांची पूजा झाली. धृतराष्ट्रासह निज बंधूचा विशेष आदर केला साचा. सगळ्यांचा आदर केला. धृतराष्ट्राचा केला, कौरवांचा केला. बघुणी तेथील वैभव सत्ता विषाद धरिती कौरव चित्ता. मत्सर वाटे सुयोधनाते सर्प शरीरी पय विष होते. तिथलं वैभव तिथली सत्ता पाहून यांच्या मनात विषाद निर्माण झाला कौरवांच्या आणि दुर्योधनाच्या मनात मत्सर निर्माण झाला. अहो किती दूध पाजलं सापाला तरी त्याचं दूध होतं का. ते विषद होणार आहे. यांनी किती कौरवांचं कौतुक केलं, कौरवांना किती मान दिला तरी हे कौरव जसे असायचे तसेच होते. तशात एके दिवशी मंदिरमय निर्मित बघताना फजिती झाली सुयोधनाची. शिल्पकला कळली ना जय हरी सुखकंदा. एके दिवशी यज्ञ संपला. राहिले 4-8 दिवस भावांचं घर होतं म्हणून कौरवांना ठेवून घेतलं आणि जे मय निर्मित जे मंदिर होतं इंद्रप्रस्थ जे होतं ते पाहण्यासाठी फिरत होते. त्यावेळेस त्यांची फजिती झाली. कशी फजिती झाली. जलमान निभूसी स्फटिकाचे
भिजतील मन मी आवरी ओचे मणिमय भू समजून जलाला अंध सुतांधाचा पुरता विजला. तिथं स्फटिकाची अशी काही रचना केलेली होती म्हणे की अशा कमाणी होत्या आणि मध्ये स्फटिक बसवलेलं होतं संगमरवराच्या मध्यभागी. समोरून पाहणाऱ्याला वाटावं इथं दरवाजा आहे, दार आहे आणि त्यानं जाण्याचा प्रयत्न करावा आणि त्या स्फटिकाला जाऊन धडकावं. भिंत तिथे दरवाजा, दरवाजा तिथे भिंत, असा प्रकार केलेला होता. आणि जिथं भिंत वाटायची तो एक पातळ भिंतीच्या रंगाचा पडदा लावलेला असायचा, तो सरकवला की लागलीच तिथून पुढे जाता येतो. किंवा स्फटिक असं खाली अंतरलेलं असायचं की समोरच्याला वाटायचं हे पाणी आहे. स्फटिकाच्या फरशा होत्या, पाणी आहे म्हणून या कौरवादी दुर्योधन आणि त्याच्या भावांनी आपली वस्त्र वर धरली, ओचे वर सावरले भिजल म्हणून तिथून तर तिथं स्फटिक होत. त्यांना वाटलं असंच असेल, पुढे गेले पुष्करणी होती, त्यांना वाटलं ही स्फटिक असेल म्हणून तिथे गेले नाही, बदाबद पाण्यामध्ये पडले. ते पाहून तेने सहजची हसले पांडव, हा चिडला तव थट्टे नेलव. डंख धरिया अपमानाचा होत नायटा की काट्याचा. पांडव हसले. द्रौपदी हसते असं दाखवलं जातं ते चुकीचं आहे. महाभारतामध्ये जे वर्णन आहे त्यामध्ये पांडव हसले, पण यानं नालायकानं बापाला जाऊन सांगितलं की द्रौपदी हसती म्हणून. आणि खरं तर काही हसले तर बरोबरीचे भाऊ होते, त्यात काही फार हे नव्हतं, पण याच्या मनात मुळात जो मत्सर आधी निर्माण झालेला होता तो कारणीभूत होता. या ठिणगीचे पुढे भयंकर वनव्या माझी हो रूपांतर. क्षत्रिय कुलवन जय जळावे दुष्टासह बहु जपून असावे. दुष्टापासून जपून असायला पाहिजे होतं, यांनी हसायला नव्हतं पाहिजे होतं. राजसूयमख समाप्त झाला सन्मानाने जनबोळविला. दातृत्वाची अपार कीर्ती दश दिशांना याचक गाती. त्यांच्या दानाची कीर्ती याचक गात होते. मुकुट ठेवून हरिचरणावर धर्मराज दैवदला. गदगद कंठे मम तनु मन धन अर्पण परमेशाला. जय हरी सुखकंदा. धर्मराजाने आपला मुकुट भगवंताच्या पायाशी ठेवला आणि माझं मन तनु धन सगळं काही तुला अर्पण आहे देवा. गोप जनप्रिय हे यदुनाथा गाऊ कसा मी तव गुण गाथा. भक्त जनांचा तू कैवारी कमलासन हे कृष्ण मुरारी. उपकारासी तुलना नाही कसा तुझा होईन उतराई. वैभव हे धन हे यश उज्ज्वल तुझ्या कृपेचे सत्य सत्य फल. हे सगळं काही तुझ्या कृपेचं फळ आहे म्हणजे. थोर थोर बल धन इतराचे छत्र चामरा धरिती माझे. चढलो मी चक्रेश पदावर तू पाठीसी म्हणून रमावर. मी नावाचा राजपदासी पालक रक्षक तू ऋषिकेशी. मी नुसता नावाचा राजा आहे, पालक तू आहेस. पर्वतास जरी म्हणती भूधर भार खरा परिशेष शिरावर. सद्धर्माचा उपदेशक तू वरद करा श्रीधरणे. तुझी न इच्छा जडपद पडता मज जननी समसावरणे. जय हरी सुखकंदा. माझं तर वाकडं पाऊल पडत असेल तर मायासारखं सांभाळण्याचा अधिकार केवळ आणि केवळ तुझा आहे. प्रेमे उचलून व्रकोदराग्रज जवळी बसवी त्यास अधोक्षज. भगवंतानं त्या भीमाचा मोठा भाऊ असणाऱ्या व्रकोदराग्रज, व्रकोदर हे भगवंत भीमाचं नाव आहे, त्याला जवळ बसवलं. स्निग्धरवे हरिवदला त्यासी मोहवीत तव सद्गुण राशी. तुमच्या सद्गुणाच्या राशी मला मोहतात म्हणजे. पूर्ण काम ममसता वृत्ती लोभ उपजतो तुमचा चित्ती. प्रेम रूप हे बंधक जाळे असूनी मज परिसुख कर झाले. धर्मा पुतळा सत्याचा तू नयनी तिचा आश्रय हेतू. तुझ बोधावे असेन काही राजपती या सावध राही. दोष इथे मोहाधिकराया टपले असती सुयश गिळाया. विशाल पावन असुनी सागर आत असे का हिंसक जलचर. जसा सागर मोठा असतो म्हणले, पावन असतो, पण त्याच्यामध्ये सुद्धा हिंसक जलचर असतात. तसे या राजपदावर असताना सावध राहा. इथं मोहाधिक दोष जे आहे ते टपून असतात, कधी काय होईल सांगता येत नाही. सत्ता वैभव तुल रूप बल यातील एकही धर्मा. सच्छीला ही भ्रष्टमिताती करुण देती सुकर्मा. जय हरी सुखकंदा. सत्ता, वैभव, सौंदर्य आणि शक्ती यात एक जरी असलं तरी माणूस बिघडतो.
तुझ्याजवळ तर राजसत्ता ह्या सगळ्या गोष्टी तुझ्याजवळ जपून राहा, चांगलं काम करू देत नाही ते. मज समक कोणी उरला नाही असं वाटायला लागतं म्हणले आता माझ्यासारखा कोणीच नाही. अशी अहंता हृदयी येई उपदेशकते शत्रू गमती. जे चांगलं सांगायला जाते ते शत्रू वाटायला लागतं म्हणे. जे हितचिंतक जे हाजी म्हणती, जे हाजी हाजी करतात ते आपल्या जवळचे वाटायला लागतात. सदैव कर जोडून जे स्तवती थोर पदावर तेची चढती. नर्तक गायक विटचे टांना भाव येत चुगली करी त्यांना. आजवर आपल्या भारतात सुद्धा हेच झालं. जे असे नटनट्या त्यांना पद्मश्री पद्मभूषण पद्मविभूषण मिळाले. आता कुठेतरी भगवंतानं सांगितल्यासारखं राज्य आलंय. शोधून शोधून हिरे काढले जात आहेत. बघा, वाचा, वर्तमानपत्रात येणाऱ्या बातम्या वाचत जा. अशा लोकांना पद्मश्री दिले की शोधून काढले. कुणी लाखो वृक्ष लावणारी स्त्री आहे, कुणी एखादा असामान्य असा आदिवासी कलाकार आहे, कवी आहे, त्यांना पद्मश्री दिले त्या सरकारने. भगवंतानं सांगितल्यामुळे हे असं होतंय. आता चांगले दिवस आलेत, अच्छे दिन, असेच अच्छे दिन राहू पुढे. गुरु वडिलांची होत अवज्ञा मानन मिळतो द्विजा श्रुतिज्ञा. माय बापांची गुरूंची अवज्ञा होते. जे ऋषीमुनी आहेत त्यांचा अपमान केला जातो. उपेक्षिले जाती सज्जन असतील दीनांचे धन जीवन. सदाचार उपहासा विषय ज्ञानाचा मग स्तुटतो आश्रय. शुद्ध नुरे स्त्री विषयी वृत्ती अपहाराची आवड चित्ती. कट्टेचा विषय होतो म्हणे. या वयात ज्ञानेश्वरी वाचता, हे काय वय का ज्ञानेश्वरी वाचण्याचं? इथे येऊन कृष्णकथा ऐकता सांगता, हे काय वय? सदाचार हा कट्टेचा विषय होऊन जातो. असं झालं नाही पाहिजे. भारतीय संस्कृतीनं स्त्रियांविषयी शुद्ध दृष्टी शुद्ध भावना ठेवण्याची सांगितलेलं आहे. ते सुद्धा होत नाही म्हणले. ह्या जर सत्ता सौंदर्य शक्ती ह्या सगळ्या गोष्टी धन लाभायला लागले. असे किती तरी सांगू यास्तव सावधता बहु ठेवी. दाशरथी रामासव समकीर्ती दिगंत तव पसरावी. जय हरी सुखकंदा. किती सांगू म्हणले गोष्टी तुला, सावधता ठेव. आणि एका शब्दात सांगतो, दाशरथी रामासारखा वाघ. राजा कसा असावा, पती कसा असावा, भाऊ कसा असावा, पुत्र कसा असावा, वीर कसा असावा, पराक्रम कसा असावा, मित्र कसा असावा, रामासारखा असावा. याचं एकमेव उत्तर आहे. मी जेवढे प्रश्न विचारले त्याचं एकमेव उत्तर आहे. नवे नवे अशा असंख्य प्रश्नाचं एकमेव उत्तर आहे राम. तर त्याच्यासारखा मर्यादा पुरुषोत्तम हो, एवढं भगवंतानं सांगितलं. आजच्या राज्यकर्त्यांना जो आवश्यक उपदेश आहे ना, तो भगवंतानं पुढे केलाय. मी वाचतोय केवळ. पारकुनी मंत्री निवडावे, मंत्री पारखून निवडा. सखे सोयरे म्हणून नसावे. बाप केंद्रात, पोरगी राज्यात, पोरगी केंद्रात, बाप राज्यात, पुतण्या उपमुख्यमंत्री, सगळ्या ह्यांचाच कारभार. असंच चालतं ना. हे नको म्हणून भगवंतानं सांगितलं. कोशवर्धनारा ही तत्पर परिणच लादून नवे नवे कर. कोशाचं वर्धन करणं आवश्यक आहे, पण नवे कर लागू नकोस. तू न करी अन्याय कुणास. म्हणूनच आता एकच कर चालू झालाय, GST. अनेक कर जे होते ते बंद केले. मी वारंवार सांगतो, अच्छे दिन आहे, लक्षात घ्या. तू न करी अन्याय कुणासी अवसर देईन चकवणासी. तू अन्याय करू नको, दुसऱ्याला अन्याय करण्याची संधी सुद्धा भेटू देऊ नकोस. करी तो टीका म्हणून द्रोही असे नृपा समजे न कधीही. एखादा पत्रकार तुझ्या विरुद्ध लिहितोय, तुझ्यावर टीका करतोय म्हणून त्याला राजद्रोहाच्या आरोपाखाली डांबून ठेवू नकोस. 75 वर्ष झाली असंच केलं होतं. 70 झाली, 75, 50 झाली, आणि बनेला 50. तेव्हा असंच होतं. काही बोलण्याची ताकद नव्हती. सरळ जे तुमचे भास्करराव ब्रह्मनाथ करत त्यांनी तो अनुभव फार सुंदर लिहिला. मुद्दाम वाचा ते पुस्तक. तुम्ही वाचलं पाहिजे. काय झालंय, याच्या नादात वाचनच सुटलं. आणीबाणीचा काळ प्रत्येक स्वतःला हिंदू म्हणणाऱ्यानं वाचलंच पाहिजे. काय अनन्वित अत्याचार झाले ते जर ज्ञान नसेल ना, तर तुम्ही कोणालाही चांगलं म्हणायला लागेल.
त्याच्यामुळे चांगलं कोणाला म्हणायचं असेल ना, त्यासाठी वाईट कोण कोण होते आधी तुम्हाला ज्ञान व्हावं लागतं. वर्ण चार ही आपली सीमा, एवढंही लक्षात ठेव, चारही वर्ण आपल्या सीमेत राहिले पाहिजे. चारही जे धर्म अर्थ काम मोक्ष किंवा चतुर्वर्ण जे आहे ते चारही वर्ण आणि चारही धर्म एका आपल्या मर्यादेत राहिले पाहिजे. त्यजतील नाया लावी सीमा, संकर वर्णाश्रम धर्माचा, रोग भयदहा मानवतेचा, बहुतांशी मानवी प्रवृत्ती, कामार्थातून गमा येती. मानवाच्या प्रवृत्ती काम आणि अर्थ या दोन गोष्टींतून तुम्हाला येतात. धर्म आणि मोक्ष यांच्यामध्ये कसं आहे माहिती का, धर्म अर्थ काम मोक्ष कशी रचना केलेली आहे, धर्म आणि मोक्ष यांच्यामध्ये अर्थ कामाला बांधून ठेवलेलं आहे. ते तसेच नियंत्रित राहिले पाहिजेत. आवश्यक सगळं आहे, धर्म जेवढा आवश्यक आहे तेवढाच काम आवश्यक आहे, तेवढाच अर्थ आवश्यक आहे, तेवढाच मोक्ष आवश्यक आहे. पण हे नियंत्रित असले पाहिजे कोणामध्ये, धर्म आणि मोक्षामध्ये. स्वतंत्रता परित्यास नसावी, शांततेस ती वणवा लावी. यात एकाला जरी स्वतंत्रता दिली ना तर हे काम आणि अर्थ हे दोघं जण वणवा लावतात. अधिष्ठाननी ध्येय या परी धर्म मोक्ष लोकांगा, असल्याने उन्नती ससह सुख देती करीतीन दंगा. जय हरी सुखकंदा. मी आता जसं सांगितलं, धर्माचं अधिष्ठान असलं आणि मोक्ष हे ध्येय असलं तर धर्म आणि अर्थ संनियंत्रित राहतात, मर्यादित राहतात. दक्ष असावे तव अधिकारी. आता राज्य आणि राज्यकारभार कसा करावा, वेळ लागणार आहे. घड्याळ किती पहा, मी सोडत नाही. एकदा माझ्या तावडीत आल्यावर काय, उद्यापासून फार फार काय होईल, आलात तुमच्या सोबत, नाही आलात भगवंतासोबत. कोणी येतंय याची वाट पहावी माणसानं, पण आले त्याच्यात आनंद माना. बरोबर आहे की सोडणार नाही, पूर्ण झाल्यावर जायचं. काही होत नसतं हो. आपल्याला एका दिवशी एखादा आवडीचा पिक्चर लागला तर तो पाहायला रात्री 12 वाजेपर्यंत जागता का नाही, खरं सांगा, खरं. दुसऱ्या दिवशी किती लवकर उठायचं असलं तरी 5 मिनिटं 10 मिनिटं काय होतं माहित नाही. काका ते घड्याळ काढून टाका. माझ्या तोंडाकडे त्या भगवंताच्या चित्राकडे बघायचं सोडून मानव वळवू 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 खात होतो. अहो, घड्याळाच्या काट्यावर बसणारे आम्ही आहे. इथं अवधी भेटतोय, यांनी सवलत दिली आहे म्हणून. नाही तर गोरट्यात सांगायचं म्हणजे आमच्या गुरुबंधूंना गुरुभगिनींना माहिती आहे, 8ला बसलात तर 9:30ला उठावंच लागतं तुम्हाला, सोडावं लागतं. मग बरोबर भराभर पुढे पळावं लागतं. जिथे संधी आहे तिथं आणि भगवत चिंतन करतोय म्हणून शिळोब्याच्या गप्पा मारतोय का मी. विषयच असा आहे, धर्माचं अधिष्ठान पाहिजे आणि मोक्ष तुमचं ध्येय पाहिजे. या दोन गोष्टी लक्षात ठेवा. तर बरोबर अर्थ आणि काम ह्या गोष्टी नियंत्रित राहतात. आता भगवंतानं पुढे सांगितलं राज्य आणि राज्य कारभार कसा असावा. दक्ष असावे तव अधिकारी. अधिकारी मंडळी आहेत, दक्ष असायला पाहिजेत अधिकारी. निर्लोभी सप्रेम विचारी. निर्लोभी असावे, इथून घेणारे नसावे, टेबलाच्या कडून घेणारे नसावे. काय सांगितलंय शास्त्रानं. अश्वपूर्वारक मध्याम हस्तिनाद प्रबोधिनीं. कशी आली पाहिजे ती, रथात बसून आली पाहिजे. हत्ती चित्कार करतायत तेवढा गर्जना करत लक्ष्मी आली पाहिजे. चोरून मारून आलेली लक्ष्मी नको आहे आम्हाला, वाजत गाजत आलेली लक्ष्मी पाहिजे. ती लक्ष्मी ती टिकते, ते ऐश्वर्य असते. बाकी हपापाचा माल गपापा व्हायला वेळ लागत नाही, अशी असली पाहिजे. म्हणून अधिकारी कसे पाहिजे, निर्लोभी पाहिजे. असो तसे ते अदेव मातृक. शेतकरी असणाऱ्या लोकांनी ऐका, अदेव मातृक. अदेव मातृक म्हणजे ज्या जमिनींना ओलिताची सोय असते. देव मातृक म्हणजे महाभारतातला शब्द आहे. देव मातृक म्हणजे ज्या जमिनीत देवाच्या दयेनं आभाळातून पडणाऱ्या पावसावर पिकतात, कोरडवाहू जमिनी जिरायती, त्या देव मातृक. पण अदेव मातृक म्हणजे सिंचनाची सोय झालेली, पाटाचं पाणी आलं पाहिजे, विहिरी खोदून दिल्या पाहिजे, जलाशय निर्माण झाले पाहिजेत, धरणं बांधली गेली पाहिजेत. काय सांगितलंय, असो तसे ते अदेव मातृक म्हणजे तुझ्या राज्यातल्या एकाही शेतकऱ्याला पाण्याची कमतरता कमी पडू नये एवढी काळजी तू घे.
नुसते योजना आणून जमत नाही. कारण पूर्वीची गोष्ट आहे ती, त्या विहिरी मंजूर व्हायच्या, विहिरीच्या विहिरीत चोरीला जायचं. बरोबर आहे. कागदावरच व्हायचं हे सगळं. असं होऊ नये. काय सांगितलं भगवंतानं, तू पाण्याची सोय कर. विमुखण जावे परतून याचक, तुझ्या समोर आलेला याचक परतून गेला नाही पाहिजे. लक्ष असे मज वर भूपाचे सदा करी तू रक्षण माझे. लोकांना असं वाटलं पाहिजे राजाचं माझ्यावर लक्ष आहे, तो माझ्याकडे पाहतोय आणि तू माझी काळजी घेईल. गमे असे गमावे प्रत्येकासी स्थिरता येते मग राज्यासी. असं जर प्रत्येकाला वाटलं तर राज्याला स्थिरता येते. आणि द्यूत तसे मदिरा मदिराक्षी क्षणात सारे वैभव बक्षी. द्यूत मदिरा मदिराक्षी म्हणजे बाई बाटली ह्या तर गोष्टी आहेत. आता याच्यावर बसून खेळतायत ना आपण, त्यांच्या हाती कारभार सोपवला आणि ते खेळ खेळतायत. तो एक प्रकारचं द्यूतच आहे ते. आता सांगूच का रम्मी. आता त्याला त्या सभेचं कामकाज चालू आहे याचं भान नाहीये. जाऊ दे, त्याला खेळाचा मंत्री केला. आता खेळ बरा किती खेळायचं. कशाची आदेव मात्र शेती करणार होते. द्यूत तसे मदिरा मदिराक्षी क्षणात सारे वैभव बक्षी. या युधिष्ठिराला सुद्धा सांगितलं होतं द्यूत खेळू नको, पण त्याची वृत्ती बिघडली. पुढे काय करणार, तिथपासून चालत आलंय, सुटतच नाही माणसाचं. भगवंत सांगताय, याला कोणी येऊन सांगावं का, पुन्हा भगवंताने यावं का सांगायला. इपाश तयाचे अतिशय दुर्धर गवसावे ना तयात पळभर. शील सुरक्षित जेत सतीचे सज्जन धन जीवन दुबळ्यांचे. धर्माचरणा संकट नाही लक्ष्मी तेथे सदैव नाही. लक्ष्मी केव्हा राहते, जिथं सतीचं शील सुरक्षित आहे, सज्जनाचं धन आणि दुबळ्यांचा जीव सुरक्षित आहे. आणि धर्माचरण करण्यासाठी मंदिरात जायला जिथं कुणाला अडचण होणार नाही, तिथंच केवळ आणि केवळ लक्ष्मी राहणार. असंतोष पसरता प्रजेशी सर्वनाश ओढवला. विदिता सेना तुझ वेणाचा शेवट कैसा झाला जय हरी सुखकंदा. असंतोष जर पसरला ना, तो प्रजाच राजाला मारते म्हणे. वेण नावाचा एक दुष्ट राजा होऊन गेला, तो असं दुष्ट होता. प्रजेनं ऋषी मुनींना विनंती करून मंत्रानं त्याला मारलं. वेण नावाचा राजा. कुणी नसो राज्यात उपाशी सुखी वीतमय असो प्रवासी. औषध रुग्णा योग्य मिळावे राम राज्य मग हेच म्हणावे. हे कवानकी ठेवी ध्यानी उदात्ततेसी व्यवहाराणी. मोजित जावे तरीच होते जनतेचे कल्याण नृपाते. उदात्ततेची पोकळ भाषा पराक्रमाच्या करीते नाशा. राजाने भूव्यवहाराची त्यजू नये ती स्थिती यतीची. दुष्टासी करिताना शासन म्हणतील काय काही मज परके जन. भीड नसावी अशी नृपाशी बाधत ये प्रजाहिताशी. तुझ्या राज्यात पुढे उपाशी नको, प्रत्येकाला योग्य औषध उपचार मिळव. आणि उदात्तता अशी पोकळ भाषा नको. त्यांनी हल्ले केले तरी आम्ही मानवतावादी आहोत. सोड म्हणले सगळे नाटक. अरे म्हणला तर कार्य म्हणण्याची ताकद ठेव. आणि भीड नसावी अशी नृपाशी. लोक मला काय म्हणतील याची भीड बाळगू नको. तुला तुझ्या राज्यातल्या लोकांचं संरक्षण करायचं. असो पुरे हे इथेच वर्णन. भगवंत म्हणाले ठीक आहे, खूप सांगितलं आणि मी पण बस करतो, आता जायचंय आपल्याला. असो पुरे हे इथेच वर्णन असेच आहे तव सद्वर्तन. भगवंत म्हणाले तुझंच वर्तन असं आहे. तुझे पाहुणी मुनी शिकती. तुझं पाहून मुनी शिकतात. धर्मराज तुझं यास्तव म्हणती. तुझं नाव युधिष्ठिर आहे पण तुला धर्मराज म्हणतात लोक, कारण तुझं पाहून शिकतायत. ये उण येथे बहुदिन झाले कामही आता काही नुरले. जे काही तुमची कामं करायची होती ती सर्व झाली म्हणले. आता मला येऊन भरपूर दिवस झाले. निरोप द्यावा सुखे आता मज युधिष्ठिरासी वदे अधोक्षज. कान करोनी सर्वांगाचे श्रवती पांडव वचन हरीचे. अवगाहन की अकरिकी गंगेसी तान्हेला तापला प्रवासी.
तानेला तापलेला प्रवासी आहे, गंगेमध्ये त्याला डुबकी मारायला भेटावी, त्याला बाहेर यावं वाटेल का? असं भगवंताचं भाषण कधीच संपू नये असं वाटत होतं. गमेतया बोलता असाची राहो हा ऋषिकेशी, पुरे वाटले काय सुदेचे आरोगण कवणासी जय हरी सुखकंदा. त्यांना वाटलं भगवंतांना असं बोलत राहावं, कुणाला अमृत वर्षाव नको असतो. निरोप द्या मज सहसा माधव वदता तरणे नयनी आसव. भगवंतानं म्हणलं मला निरोप द्या असं म्हणल्याबरोबर यांच्या डोळ्यात अश्रू आले. विह्वल झाली बहुपांचाली तया शांतवी मगवन माळी. भगवंतानं समजून काढली. नाना रीती पंडुसुतांनी पूजियला हरी आभरणांनी, गैवरलेल्या अंतःकरणे वदला अर्जुन करुणी नमने. आणि यांनी भगवंताची पूजा केली आणि गैवरलेल्या अंतःकरणांना अर्जुन म्हणाला ना जाई म्हणणे अमंगळ हरी, जा जा म्हणू रे कसे, तू ते थांब म्हणो तरी तुझवरी, सत्ताच ती होतसे. इच्छे येईल ते करी जरी वधू, ती तो उदासीनता ठेवी आठव आमुचा नवदवे, यावी न काही आता. देवा नको जाऊ म्हणणं अमंगळ आहे. जात्याला जो कोणी जात आहे त्याला जाऊ नको असं म्हणू नये, वाट अडवू नये. जा जा तरी कसं म्हणू म्हणले तुला? म्हणून आपल्याकडे पद्धत आहे, या म्हणतात. जा जा तरी कसं म्हणू, आणि तू ते थांब म्हणू, तुला जर थांब म्हणलो तर तुझ्यावर आमची सत्ता आहे असं होईल. तो आमचा अधिकार नाही. आणि इच्छा तुझी असेल तसं कर म्हणलं तर ती आमची उदासीनता होईल. म्हणून देवा मी काही म्हणणार नाही, ठेवी आठवा आमची आठवण ठेव, एवढंच, याच्याशिवाय दुसरं काही म्हणणार नाही. गोपाल कृष्ण महाराज की जय.